शुकासारिखे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आजचा समास आपल्या साधकांसाठी आहे की साधकाला असं वाटतं की आपल्याला साधना करायलाच हवी का. योग शिक्षक आहेत माझ्यासमोर बरेचसे, त्यामुळे योगाची डिग्री घेतली आहे. आता मला रोजच्या रोज योग करायची काय आवश्यकता आहे का. मी लोकांना शिकवेन, पण मला कशाला रोज करायला हवं असं एक नकळत की त्यांना शिकवता शिकवता माझं होतंच आहे असा एक नकळत भ्रम होतो. त्याला आज उत्तर आपल्याला समर्थच या समासात देणार आहेत की कितीही साधक मोठा झाला, कितीही साधकांनी साधना करून काही एक मोठं यश प्राप्त केलं तरी देखील साधना सोडायची नाही असं स्पष्ट समर्थ आपल्याला सांगतात. त्याचं नावच म्हणजे साधन प्रतिष्ठा निरूपण असं आहे समासाचं नाव, की साधनेला इतकी प्रतिष्ठा आहे की साधना कधीच सुटता कामा नये. आता आपण सगळं आत्मज्ञानाबद्दल ब्रह्मज्ञानाबद्दल बोलतो आहे, सगळा दशकच आपला त्या विषयातला आहे. त्यामुळे इथे जरी ज्ञान शब्द वापरला तरी तो आत्मज्ञान अशा अर्थाने सध्या तरी घ्यायचा. आपण नेहमी गीतेमध्ये म्हणणे नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मी उद्यते, की ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही. आत्मज्ञान प्राप्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती ह्याच्यासारखं दुसरं काही नाही मिळवायचं आहे, ते मिळवायचं. आणि ते मिळवणारा जो आहे त्यालाही साधना करावी लागते. म्हणजे आपण समर्थांच्या समोर बसलो की समर्थांच्या हातात सुद्धा माळ दिसते. आता ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी संत, पण ते तुमच्या आमच्या सांगतायत की ही सुटली नाही, ते करायलाच हवं. गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मज्ञानी आहेत, माळ हातात आहेच, हे आपण लक्षात घ्यायचं. साधनं सुटता कामा नये. आपल्याला असं वाटतं की एवढ्या ग्रंथांचा अभ्यास झाला, आता का रोज वाचलं पाहिजे, रोज भांड्याला हात फिरलाच पाहिजे, नाहीतर त्याला लगेचच गडबड होईल. त्यामुळे साधन प्रतिष्ठा याच्यामधल्या साधनेचं महत्त्व ही समासात आपल्याला सांगणार आहेत. आपण मराठीमध्ये ज्ञान हा तिसरा डोळा आहे असं म्हणतो. याचा अर्थ असा आहे की चर्मचक्षुनी मिळणाऱ्या गोष्टींपेक्षा काहीतरी विशेष, काहीतरी अधिक ह्या ज्ञानचक्षुनी आपल्याला मिळणार आहे. म्हणून या ज्ञानचक्षुचं एवढं कौतुक. समर्थांनी तर ज्ञानाला इतकं महत्त्व दिलं आहे. जगामध्ये जो जाणता त्याचं आहे मान्यता. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला पण व्यावहारिक ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा अनुभवाला येतं की जो जाणकार आहे त्याला लोक मानतात. काही आपल्याला शंका असली तर आपण त्यातला जो जाणकार आहे त्याला प्रश्न विचारतो किंवा तुला माहिती आहे जरा तू सांग. त्यामुळे जाणकाराकडेच माणसं जाणार. जगामध्ये जो जाणता त्याचं आहे मान्यता. एरवी जो विद्या असं तर महत्त्व पावे. ज्याचा जो ज्ञान आहे त्या ज्ञानामुळेच हे महत्त्व प्राप्त होतं त्याला असं आपल्याला दिसतं. आणि समर्थ आपल्याला आणखीन पण सांगतात विद्येविण करंटा. समर्थ जरा असे हातात चाबूक घेतलेले शिक्षक आहेत. त्या विद्येविण करंटा, विद्या तो भाग्यवंत. जो साधना करणारा साधक आहे तो आपोआपच भाग्यवंत. आणि नुसतंच आपल्याला डिग्री मिळाली झालं माझा हात गगनाला टेकले त्याला नाही म्हणलं. विद्येविण करंटा, नुसतंच आपलं डिग्री मिळाली आहे त्याच्यासाठी साधना नियमित केली तरच तो भाग्यवंत असं स्पष्ट समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत व्यावहारिक ज्ञानामध्ये आपल्याला हे अगदी सहज पटतं, पण तीच गोष्ट अध्यात्म ज्ञानाबद्दल पण आहे असं लक्षात येईल. फक्त या दोनही क्षेत्रामध्ये फरक एवढाच आहे. जाता जाता सांगते, सगळं अगदी लगेच आजच लक्षात ठेवलं पाहिजे असं नाही, की आपल्याला व्यावहारिक ह्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ह्या वेगवेगळ्या गोष्टी कळतात. एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची म्हणजे ज्ञान करून घ्यायचं आहे तर ते ज्ञान घेणारे आपण असतो आणि ती जी काही पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण ते करत असतो. त्यामुळे ह्या तीन गोष्टी व्यावहारिक ज्ञानाच्यामध्ये आपल्याला तीन गोष्टी वेगळ्या कळतात. इथे काय आहे, इथे त्रिपुटी आहे अध्यात्म. जो ज्ञाता आहे तोच त्यालाच तिथपर्यंत पोचायचं आहे, तिथे वेगळेपणा काही नाही आहे. त्यामुळे इथे नुसतं लक्षात घ्यायचं की आध्यात्मिक ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहे. आता ते कसं,
ते आपण ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा अभ्यास करतो आहे, आपल्याला कळतं की वेगळा ईश्वर नाही. ज्या संतांचं आपण उदाहरण म्हणून आत्ता घेतलं की ते पण साधना करत होते, ते ईश्वरच आहेत. म्हणजे ज्ञाता पण तेच आहेत, मिळवलं आहे पण त्यांनी तेच. हे आध्यात्मिक क्षेत्राच्या संबंधात आपल्याला काही ज्ञाता तोच ज्ञेय आहे. जाणकार जो आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त. ज्ञान वेगळं त्याच्यापासून काढता येत नाही. आत्मज्ञान हे त्या ज्ञात्यापासून, आत्मज्ञान ज्याला झालं आहे त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही. आपण वरुणाचा आणि भृगूचा संवाद पाहिला आहे, ते आपल्याला सहज लक्षात येईल. व्यवहारात आपल्याला कळेल ज्ञान घेणारा वेगळा आहे आणि काय ज्ञान घेतलं आहे ते वेगळं आहे. व्यवहारिक गोष्टीत कळेल आपल्याला, पण इथे कळणार नाही. अगदी मेडिकलची डिग्री घेतलेला जरी असला तरी लगेच आपण म्हणणार नाही त्यांनी अहो नवीन आहे तो, डिग्री घेतली पण अजून अनुभव यायचा आहे. म्हणजे तो ज्ञाता आणि त्यांनी घेतलेलं ज्ञान वेगळं दाखवता येतं. इथे आपल्याला वेगळं दाखवता येणार नाही. ही त्रिपुटी आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सगळं एकत्र आलेलं आहे. आज नुसतं आपण एवढं लक्षात ठेवायचं, ह्याचा अर्थ असा आहे की दोन्ही ज्ञानांमध्ये फरक काय आहे, तर त्याचं क्षेत्र वेगळं आहे, त्याचं फळ वेगळं आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे. म्हणून आपल्याला लक्षात आहे. आध्यात्मिक ज्ञानासंबंधी आपण बोलतो आहे. आता जवळजवळ आपला आजचा 7वा समास आहे. गेले 6 समास आपण याच विषयावरती आपण पाहतो आहे आणि आपण अगदी ब्रह्मज्ञान कशा विमल असं सुद्धा काढून झालेलं आहे. म्हणजे काय टाकायचं आणि काय घ्यायचं हा पण विचार केला आहे. मागच्या वेळेस पुन्हा जाता जाता समर्थांनी आपल्याला बद्ध कोण आणि मुक्त कोण हे सांगताना तो जो मुक्त आहे तो कसा ज्ञाता आहे हे पण आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता 7व्या समासापर्यंत आल्यावर आपल्याला निश्चितपणानं ज्ञाता आणि ज्ञेय ह्याच्यामध्ये फरक नाही, तो एकच आहे हे लक्षात येईल. फक्त त्याचं स्वरूप जे आहे ते ध्यानात घेतलं की काम झालं. प्रापंचिक ज्ञानामध्ये काय होतं, आपण ते ज्ञान प्राप्त करण्याचे प्रयत्न प्रत्येकाला वेगवेगळे करतात. एखाद्याला थोडे प्रयत्न करून ते ज्ञान प्राप्त होईल, एखाद्याला बिचारायला बरेच प्रयत्न करावे लागतील. मग तो जो प्रयत्न करणारा आहे तो जर चिकाटीचा असेल तर तो परत परत प्रयत्न करून ते ज्ञान मिळवेल. एखादा अर्धवट सोडेल, एखाद्या वेळेला आपल्याला काही जमणार नाही. असे निरनिराळे प्रकार आपल्याला व्यावहारिक ज्ञानामध्ये आपल्याला दिसतील. इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला आग्रह धरायचा आहे. जर का आपण तसं केलं नाही तर विपरीत ज्ञानाकडे जाऊ, म्हणजे धड हे राहील धड ते राहील अशी आपली अवस्था होईल. म्हणून ते सांगतात की हे सोडायचं नाही. प्रापंचिक ज्ञानामध्ये आणि परमार्थामध्ये हा मोठा फरक आहे. इथे पण असेच प्रयत्न करायचा आहे. कोणत्या क्षणाला हे प्राप्त होईल तो काही आपल्याला सांगता येणार नाही. ज्याला प्राप्त होईल त्याला हे काही कळणार नाही आहे किंवा तो सांगणारही नाही आहे की मला आता ब्रह्मज्ञान झालं आहे. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायचाच फक्त प्रयत्न करायचा आहे. ही जी ब्रह्मवस्तू आहे किंवा हे आत्मज्ञान जे आहे ते आपल्याला, आपण मागच्याच पाहिलं, कल्पनेने मिळवता येणार नाही. निरनिराळ्या कल्पना माणूस करू शकतो. तर अशा कल्पना केल्या की बाबा हे सगळे संत, ह्या संतांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशी केली, मग तशी कल्पना करून आपण ते मिळवू शकू का, तर हे कल्पनेने मिळवायची गोष्ट नाही आहे. आपली जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांची पण शक्ती मर्यादित आहे, त्यांनीही आपल्याला हे मिळण्याची गोष्ट नाही. त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीला ब्रह्मवस्तू मिळवायची झाली तर ह्याला आपल्याला इंद्रिय किंवा कल्पना या उपयोगी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे हे मिळवायचं कसं असा प्रश्न आहे, तर साधनेनेच मिळवायचं आहे त्याचं उत्तर आहे. किती काळ लागेल ते नाही सांगता येत. कदाचित ते आपल्याला पुराणातल्या म्हणजे कीर्तनकारांच्या कथा एवढ्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्यातले फार जरी आपण गेलं नाही खोलामध्ये तरी सुद्धा एवढ्यापुरते आपल्याला त्या कथा उपयोगी पडतात की एका नारद मुनी चालले होते म्हणे ब्रह्मदेवाकडे आणि वाटेमध्ये एक साधना करणारा झाडाखाली बसलेला भक्त त्याला दिसला. तर तो तुम्ही कुठे चालला, ब्रह्मदेवाकडे चाललो. वा वा तुम्ही काय ते लोक हिंडता, चांगली गोष्ट, माझं एक काम करा ना, मी तर साधना करतो इथे, पण मला किती काळामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, जरा ब्रह्मज्ञान विचारून येताना सांग ना मला. तर तेव्हा हो चालेल सांगेन. आणखीन थोडे पुढे गेले, आणखीन एक जण असा झाडाखाली बसलेला साधना करणारा दिसला. त्यांनी पण असंच म्हटलं की मी इथं करतो खरी साधना, पण किती काळाने मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल, तुम्ही जाताच ब्रह्मदेवाकडे तर मला जरा विचारून सांगा. चालेल सांगतो. परतीच्या प्रवासात येताना भेटला. त्यांनी सांगितलं की विचारलं का, हो म्हणजे काय विचारलं ना, मग काय सांगितलं, तर त्यांनी सांगितलं तू ज्या झाडाखाली बसला आहेस त्या झाडाची सगळी पानं गळून जाईल इतकी वर्ष साधना केलीस की तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. झाड होतं चिंचेचं. आता कीर्तनकाराची गोष्ट म्हणजे तेवढ्यामध्ये आता चिंचेच्या झाडाचं ते एवढंसं पान, ती सगळी एवढा तो डोलारा आणि एवढं सगळं गळेल
मग तो म्हणाला की मग प्रपंच पण नाही आणि हे ब्रह्मज्ञान पण नाही, म्हणजे आता तिकडलं पण सुखात चालला राहिलो असतो, मुलं बाळं सुख आनंद घेतला असता, तो पण नाही आणि हे पण आता कठीणच आहे, इतकी पानं पडेपर्यंत म्हणजे काही जमणारच नाही, त्यापेक्षा जाऊ दे सोडून देऊया. दुसरा म्हणाला की एवढंच ना, काही हरकत नाही, म्हणजे मिळणार नक्की ना, इतकी वर्षांनी का होईना मला ब्रह्मज्ञान प्राप्ती होणार ना, करतो की, झालीच आहे मला सवय. हा जो आहे ना, हा साधकाच्या स्वभावातल्या फरकावरती अवलंबून, एवढ्यापुरतीच ती गोष्ट आपण घ्यायची आहे की असं नारद मुनी उत्तर दिल्यावर दोघांची मतं कशी भिन्न भिन्न झाली. तर दोघांच्या या भिन्न मतांनी लक्षात आलं की साधनेने आपल्याला निश्चितपणानं हे ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे. ती साधना सोडायची नाही. किती काय करावे लागेल माहीत नाही. म्हणजे आपल्याच मैत्रिणीचं कौतुक करणं बरोबर नाही, ज्योती मला रागवेल, पण मला ज्योतीची एक गोष्ट आवडते, असू दे ना शुगर, असू दे ना दुखू देत ना पाय, पण ती सोडत नाही. ती गडकरीला येणार म्हणजे येणार. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याच माणसाचं आपल्या लक्षात येत नाही. तर मला नेहमी असं वाटतं की ही जी आहे ना, ही साधन आहे. काय नाही काय तर दुखताय म्हटलं बसली असती घरी, पण नाही, आपण जायचं. ह्याला म्हणतात चिकाटीनं ती गोष्ट तीच 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 करत राहणं, निश्चितपणानं आपल्याला फायदा होतो. या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीला ही गोष्ट महत्त्वाची आहे की सातत्याने करत राहणं. कधी यश मिळेल तर आपल्याला कळणार पण नाही. तुकाराम महाराज म्हणतात तत्काळ, त्यांनी तसा तत्काळ म्हणजे तो काळ कुठला तत्काळ, तर तो तत्काळ केव्हा येईल माहीत नाही, पण त्याच क्षणी त्यांचं म्हणणं आहे त्याच क्षणी तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. तर तो जो क्षण आहे तो क्षण आपल्याला पकडायचा आहे. त्याच्यासाठी आपला सगळा प्रयत्न चाललेला आहे. आता त्याच्यासाठी झालेल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा समर्थ सांगणार आहेत, पण आता हे जरी झालेलं असलं ना तरी आपण बदलत नाहीच ना, म्हणून ते परत परत सांगतायत. हा त्यांचा दोष नाही, आपण ते ऐकत नाही, हा आपला दोष आहे. सारखे सांगतायत अहंकार सोडला ना की हे तत्काळ प्राप्त होईल. आता आपला सुटत नाही ना, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे. पुन्हा आपल्याला ते इथे पण सांगितलं आहे की ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवा. तो आपला जातच नाही. मी केलं, माझ्यामुळे झालं, असं ते म्हणतो आहोत आपण. ते जाईपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला आपल्या अहंकारात सांगितलं. दुसरं ज्ञानाच्या व्याख्येबद्दल त्यांनी एक अशी व्याख्या केली आहे, अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धीसे सात्विका. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की हे जे विभक्त जग आहे, विभक्त जगातील एकत्व, आपण सगळे वेगवेगळे आहोत, या सगळ्यांमधली जी काही एकत्वाची गोष्ट आहे ती जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आता तसं म्हटलं तर आपल्याला कळतं आपण सगळे एक आहोत. ही एकत्वाची जी भूमिका आहे ती ज्या क्षणाला आपल्या कळते, ज्ञायते अनेन इति ज्ञानम, हे ज्याला कळतं त्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, किंवा ज्याच्या योगाने हे जाणलं जातं त्यालाही ही ज्ञानप्राप्ती होते असं आपल्याला सांगतात. आणि हे सांगण्यासाठी या समासामध्ये पहिल्या 30 ओव्या त्यांनी पुन्हा एकदा ब्रह्माचं वर्णन केलं आहे. म्हणजे ह्या 6 समासामध्ये झालेलंच आपण पुन्हा म्हणतो ना की जसं सिंहावलोकन केलं आहे तसं एकदा ब्रह्माचं वर्णन केलं आहे त्यांनी याच्यामध्ये, की जे प्राप्त करायचं आहे ते नेमकं काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. ज्याच्यासाठी ही सगळी साधना करायची ते ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे ते पुन्हा एकदा पहिल्या 30 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलं आहे. अगदी थोडक्यामध्ये तेच आहे की ब्रह्म कसं आहे ते सांगता येत नाही. मुळात काय की त्याचं वर्णनच करता येत नाही, अनिर्वाच्यच म्हटलं आहे त्याला, त्याचं वर्णन करता येत नाही. बरं ते नाही आहे असं म्हणवत नाही, कारण ज्यांना ते प्राप्त झालेलं आहे त्यांची उदाहरणं आहेत आपल्यासमोर. मग त्यांची जर उदाहरणं आहेत तर ते सगळं खोटं आहेत का? त्या ब्रह्मज्ञानी लोकांना खोटं म्हणण्याची आपली तयारी आहे का? तर ती नाही आहे. याचा अर्थ ही गोष्ट आहे आणि जर आहे तर ती आपल्याला मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने त्या ब्रह्माचं वर्णन पुन्हा एकदा समर्थ आपल्याला करायला सांगतात. समाज खूप मोठा आहे, त्या पहिल्या 30 ओव्या झालेलंच ब्रह्माचं वर्णन असल्यामुळे आपण 31व्या ओवीकडे जाऊया. कारण पहिल्या 30 ओवीमध्ये जसं केलं एवढंच लक्षात घ्यायचं की ब्रह्मज्ञानी लोकांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे हे आपण खोटं म्हणू शकत नाही, तर आपल्यासमोर ती उदाहरणं आहेत. आणि ते जे ब्रह्मज्ञान आहे ते शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. सद्गुरूंच्या सहवासामध्ये गेलं, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो, संत सज्जनांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला हे प्राप्त होईल अशी खात्री आपल्याला ही मंडळी देत आहेत. म्हणून आपण या साधनेला लागलेलो आहोत आणि आपल्याला वाटेल की अरे हो या मार्गाने गेलं तर आपल्याला मिळणार आहे. आणि पुढल्या 31पासूनच्या 37व्या ओवीपर्यंत साधारणपणे त्यांनी कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये याबद्दलचं विवेचन केलेलं आहे त्याची एक यादी आपल्याला दिली. जसं अगदी सुरुवातीला आपण पाहिलं आहे
की दासबोध ग्रंथ कुठल्या ग्रंथांवर आधारित आहे त्याची एक यादी आपल्याला समर्थाने दिली होती. इथे पुन्हा त्या काही ग्रंथांचा उल्लेख त्यांनी केला आहे की ह्या ठिकाणी आत्मज्ञान प्रतिपादन करणारे हे जे सगळे ग्रंथ आहेत या ग्रंथांमध्ये ही गोष्ट दिलेली आहे. अगदी आपल्याला दासबोधाचाच विचार करा, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षणं सांगितलं की आत्मज्ञानाची सगळी लक्षणं नवविधा भक्तीमध्ये दिलेली आहेत. सुरुवातीला आपण जेव्हा भक्ती शब्दाचा अर्थ पाहिला होता 4थ्या दशकाच्या वेळेला तेव्हा पाहिलं होतं की म्हणजे काय आहे की ईश्वराबद्दलचं गुणवर्णन करणं, भजन, भंजन असे सगळे शब्द आपण भक्तीच्या संदर्भात येणारे अर्थ पाहिले होते. आणि तीच वैराग्याची लक्षणं आहेत असं समर्थ वर्णन करून सांगतात की नवविधा भक्ती आणि ज्ञान या निराळ्या 9 प्रकारांची जी भक्ती आहे त्याच्यातून ही आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. आणि बोलिले वैराग्याचे लक्षणं, कुठल्याही मार्गाची भक्ती करा, वैराग्याची लक्षणं त्याच्यात सांगितलेली आहेत असं समर्थ आपल्याला सांगतात. पुन्हा प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण ना वाच्यार्थाने सगळ्या गोष्टी घेतो, म्हणजे सगुण रूपाची भक्ती आपल्याला कळेल. नवविधा भक्तीचा विचार केला तर श्रवणम कीर्तन विष्णू त्या सगळ्या नवविधा भक्तींच्या सगुण रूपातला आपल्याला पटकन अर्थ कळतो. या प्रत्येकाच्या मागे जे निर्गुण निराकार परब्रह्माचं वर्णन आहे त्याला विसरायचं नाही आहे. कालचा आपला मनाचा श्लोक झाला त्याच्यामध्ये एका श्लोकामध्ये असं आलं की पटकन त्यांनी म्हटलं की वेदांना पण परब्रह्माचं वर्णन करता येते. आधी रामाचं वर्णन केलं आहे आणि रामाचं वर्णन करता करता समर्थ म्हणून गेले की वेदांना पण याचं वर्णन करता येत नाही. आता रामाचं वर्णन वेदांना करता येत नाही असं तर म्हणता येत नाही. मग इथला राम कुठला? इथला राम आत्माराम. आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी दशरथपुत्र रामाचं वर्णन आहे. गुणांचा विचार केला तर दशरथपुत्र रामाच्या गुणांचं वर्णन आहे. पण चटकन ते आपल्याला जेव्हा सांगतात की वेदांनासुद्धा ह्याचं गुणांचं वर्णन करता आलं नाही, मग तिथे आपल्या लक्षात येतं की इथे वेदानं वेद तर आधी झाले ना रामाच्या, नंतर रामाचा अवतार झालेला आहे. मग वेदांना रामाचं वर्णन करता येत नाही, मग तो राम कुठला? तर तो आत्माराम. अशा पद्धतीनं विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की हे ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. तर ते ब्रह्मज्ञानी लोक जे आहेत त्यांनी आपल्यासमोर त्याचं उदाहरणं दिलेली आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला ग्रंथांची आता नामं दिली की ह्याच्यामुळे तुम्हाला येईल. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये सुद्धा वैराग्याचीच लक्षणं सांगितलेली आहेत, पण ती आपल्याला कळावी याच्यासाठी वरती आपल्याला सगुण रूपातलं वर्णन सांगितलं. श्रवण सांगितलं, सगळे ग्रंथ वाचा, समोर मिळेल ते वाचा. आता किती विरोधाभास आहे, मिळेल ती गोष्ट वाचा सांगतात आणि नामाशिवाय काही करू नका सांगतात. म्हणजे आपण करायचं काय? एकीकडे असं पण काय करू नका, रामनाम घ्या, आणि एकीकडे सांगतात श्रवणामध्ये. आता बघा 2 समास, याच्यानंतरचे 2 समास श्रवणाचे यायचे आहेत आपल्याला. याच दशकामध्ये 2 समास आहे श्रवणाचे. आणि समर्थ तर इतके पट्टीचे शिक्षक आहेत, ते म्हणतात सगळा अभ्यास करा, हे पण वाचा, हे पण वाचा, हे पण वाचा, आणि एकीकडे म्हणतात रामानावाशिवाय काय करू नका. मग इतक्या विरोधाभासातलं आपण काय घ्यायचं? तर याचा अर्थ असाच आहे की सगळं वाचून त्यातला जो निर्गुण निराकार परब्रह्माचा विचार आहे, ब्रह्मज्ञानाचा विचार आहे, त्याचा तोच घ्यायचा आहे. बाकी हा सगळा मसाला आहे सगुण रूपातला जो आहे, त्याशिवाय जाता येत नाही. ही गोष्ट खरी आहे. सगुणाचे आधार आहे, निर्गुण पावीचे निर्धार आहे, हे बरोबर आहे. पण त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं ज्याचं वेदांनाही वर्णन करता येत नाही ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला निराळ्या ग्रंथांची आपल्याला ओळख करून दिली, किंवा सगळे ग्रंथ हेच सांगत आहेत, मी जे सांगतो आहे तेच या ग्रंथांमध्ये आहे, असा एक थोडासा आधार. अशा अर्थाने पण 31 ते 37 या ओव्यांमध्ये त्यांनी काही ग्रंथ गीतांच्या, विशेष करून गीता आहेत सगळ्या, त्याचा उल्लेख केला आहे. आपल्याला भगवद्गीता फक्त माहिती आहे, भगवंतानी अर्जुनाला सांगितले. तशी एक गुरुगीता आहे की ते शंकर पार्वतीचा संवाद आहे. त्या शंकराने पार्वतीला निरनिराळ्या पद्धतीनं भगवंताचं वर्णन करून सांगितलं. तो जो संवाद आहे त्याला गुरुगीता म्हणतात. तशी अवधूत गीता आहे, हंसगीता आहे. हंसगीता ही विष्णू आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे. एक चांगलं आहे की हे सगळे संवाद आहेत, सगळे ग्रंथ आहेत ना आपले आध्यात्मिक, हे संवाद रूप आहे. दासबोधसुद्धा गुरु शिष्याचा संवाद. आता संवाद दासबोधामधला विचार केला तर शिष्य अनेक, गुरु एकच, अशा पद्धतीने आहे. गीतेचा विचार केला तर त्याच्यामध्ये शिष्य पण अर्जुनच फक्त एकटा, आणि उत्तर देणारा सद्गुरू फक्त भगवंतच एकटा, असं आहे. प्रत्येक ठिकाणी रचना जरी वेगवेगळी असली तरी सांगण्याचा विषय तोच आहे असं लक्षात येईल. त्यानंतर ब्रह्मदेवानी नारदाला एक चतुश्लोकी भागवत सांगितलं.
आपण जे भागवत पुराण वाचतो त्याचा विस्तार नंतर व्यासांनी केलेला आहे, पण मुळातलं 4 श्लोकांमध्येच भागवत सांगितलं गेलं ते ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं. अगदी आपण वाल्मिकी रामायणाचा विचार करतो, नारदांनी वाल्मिकींना आधी रामाची कथा सांगितली आणि मग ती कथा, तुम्ही प्रतिभासंपन्न कवी आहात तर तुम्ही ती कथा लिहा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधी कथा लिहिली गेली आणि तसं तसं रामचरित्र घडलं असं वर्णन आपण ऐकतो. त्यामुळे कल्पनेतून वाल्मिकींनी राम आधी साकार केला आणि तसा तसा राम घडला. म्हणजे भगवंताचा जो अवतार आहे की भगवंताला बंदीवासात घातलं होतं, त्याला सोडवायचं होतं सगळ्या देवांना, त्याच्यासाठी रामाने अवतार घेतला. तर आधी काय घडणार आहे याची सगळी कल्पना नारदांनी वाल्मिकींना दिली. तसं तसं काव्य तयार झालं आणि तसा तसा रामाच्या अवतारामध्ये घटना घडत गेल्या. आता आपण जो योग वशिष्ठ ग्रंथ म्हणतो तो पण असंच वशिष्ठांनी रामाला केलेला उपदेश आहे, पण वशिष्ठांनी रामाला केलेला उपदेश वाल्मिकींनी सांगितला आहे. म्हणजे तसं म्हटलं तर वाल्मिकी रामायणाचा हा दुसरा भाग. वशिष्ठांनी रामाला काय सांगितलं ते वाल्मिकी आपल्याला सांगतात. भागवतात पण सगळ्या अशाच गोष्टी आहेत बरं का. यांनी याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं आणि शेवटी काय शुकदेवानी परीक्षिताला सांगितलेली गोष्ट. पण ते सांगताना किती मंडळी मध्ये त्यांनी असं त्याला सांगितलं असं आपल्याला सांगतात. तसं इथे आपल्याला निरनिराळ्या गीतांमध्ये सांगण्यामागचा उद्देश काय, तर एकच विषय वेगवेगळी मंडळी संवादातून वेगवेगळ्या लोकांना सांगतायत, ते सगळं एकच आहे आणि तेच मी तुम्हाला सांगतो आहे. अगदी सप्तश्लोकी गीता आहे, ती पण भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. ह्या ऐकून सगळ्या उदाहरणांचा विचार केला तर आपल्या लक्षात हेच येतं की एकच एक विषय ब्रह्मज्ञानाचा निरनिराळी मंडळी संवाद रूपाने आपल्यासमोर मांडत आहेत आणि सगळ्यांना एकच सांगायचं आहे. पुढे 38 आहे तर 41 या 4च ओव्या आहेत. या 4 ओव्यांमध्ये ब्रह्मज्ञान किंवा हे जे आत्मज्ञान ज्याला म्हणतो आहे ते खरं मानावंच लागतं. त्याला जर आपण खोटं मानलं तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो, म्हणजे आपणच आपलं अधःपतन करून घेतो अशी गोष्ट या संदर्भात सांगतात. त्यामुळे एक धोक्याची सूचना म्हणून समर्थ या 4 ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात की आपण हे खोटं असेल शंका घेऊ नये. थोडक्यात काय तर या आत्मज्ञानाबद्दल काहीही मनामध्ये शंका घेऊ नये. समजून देता येत नाही आहे ही गोष्ट, खरी आहे, शब्दांमध्ये सांगता येत नाही आहे, पण सद्गुरूंच्या तोंडून प्रयत्न करावा. ते जे सांगतात ते श्रवण करावं, त्याच्यातून आपल्याला साधनेच्या सहाय्यानं एक ना एक क्षणात ते आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणजे जाता जाता काय आहेत निरनिराळ्या प्रकारची निरनिराळ्या स्वभावाची मंडळी असतात ना, म्हणून समर्थांना जाता जाता असं वाटलं की कोणीतरी काहीतरी आक्षेप घ्यावा की एवढं सगळं आहे का, खरं आहे की नाही. म्हणून त्यांच्यासाठी सांगून टाकलं 4 ओवींमध्ये की याच्याबद्दल उगाचच याच्यात पडू नये. शंकाखोर स्वभावाने काही शंका घेऊ नये, आपणच आपलं अधःपतन करून घेऊ, त्याच्यापेक्षा गृहीत धरावं. आणि असं असतं ना 4 माणसं सांगतायत ना, मग आपण खरं मानावं. व्यवहारात आपण हेच करतो. आपल्याला काही प्रत्येक गोष्ट काही प्रत्यक्ष बघायला मिळते आणि आहे काय कळतं असं नाही. मग आपण 4 माणसं काय म्हणतात, अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. एखाद्या डॉक्टरकडे आपल्याला जायचं, आपण 4 जणांना विचारतो, मग 4 जणांनी आपल्याला सांगितलं जा एकदम चांगली परीक्षा आहे, मग आपण जातो. अनुभव आपला प्रत्येकाचा पहिलाच असतो, पण पहिलाच अनुभव आहे तर तो आपल्याला 4 जणांना विचारावं लागतं ना. अगदी तसंच या ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आहे. संत मंडळी सांगतात सद्गुरूंच्या द्वारे श्रवणाच्या सहाय्यानं तुम्हाला हे प्राप्त होईल. आपलं काय होतं, देहबुद्धी आपली जोपर्यंत जागी आहे ना, मग आहेच, त्या देहबुद्धीमुळे आपल्याला जे खोटं आहे ते खरं वाटतं. म्हणजे जे दृश्य जग आहे ते खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतं आणि हे जे काही ब्रह्मज्ञान खरं आहे ते दिसत नाही आहे ना, त्यामुळे ते आपल्याला खोटं वाटतं. जसं दूरदर्शनवर असतं ना की एखादी जाहिरात आपल्यावरती असा मारा करतात सारखा, आणि ती इतक्यांदा मारा होतो की सामान्य तुमच्या आमच्या सगळ्या एकदा आणून बघितलं पाहिजे नाही, कळत नकळत आपले हे होतं. म्हणजे मुद्दाम आपल्याला कळतं की हे सगळं जाहिरात आहे, यांचा खप व्हावा म्हणून हे उद्योग चाललेले आहेत, हे सगळं आपल्याला माहिती असतं. पुन्हा 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 खोटं दाखवून आपल्याला ते खरं वाटतं. तीच गोष्ट इथे आहे. त्या दृश्य जगातल्या या खोट्या गोष्टींमध्ये आपण रमलो की आपल्याला ब्रह्मज्ञान खरं वाटतच नाही. असं वाटतं काय माहिती, दिसत तर काही नाही. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की असे संशय मनात घेऊ नका. येतात पण उगीच संशयी मन असलं, कल्पना करीत राहिलं तर त्यांनी आपल्याला आणि जोडीला मीपणाचा अहंकार सांगितलेलाच आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे आपलंच अधःपतन होतं. तर हे करू नका म्हणून सांगतात. समर्थांची ओवी आहे, समूळ संदेह तोडावा.
म्हणजे थोडा पण ठेवू नये, अगदी समूळ पूर्ण संदेहाचा नाश करा, जराही मनात संशय येऊ नये. आणि हे केव्हा घडेल? साधूचेनी संगती, सज्जनांच्या संगतीतच आपल्या मनातला संदेह पूर्णपणे नाहीसा होईल. नाहीतर सारखं आपण जर सीमेवर असलो ना, इकडे पण आणि इकडे पण, तर मग आपण स्वाभाविकच ते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान राहून दे अशाकडेच वळतो. चिंचेच्या झाडाखालीच बसलेले आपण, त्यामुळे असं वाटतं जाऊ दे, बस झालं, आपलं जावं घरी, अशी वेळ होते. पण इथे ते सांगतायत की असं करू नका, सज्जनांच्या संगतीत राहा, समूळ संदेह पूर्णपणानं संशय मनातला नाहीसा करा, मीपणाचा मार्ग तोडवा, संशय संपला की आपलं काम होईल. पुढे अगदी प्रत्येकच ओवी म्हटलं तर महत्त्वाची आहे या समासात, पण 46 ते 50 या 5 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला साधारणपणे तुमचा आमचा विचार समर्थाने केला. आणि ते म्हणाले, मी जर हे किती सांगितलं तरी संशय संपणं किंवा अहंकार न येणं ही काही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आहे. समर्थांना पण कल्पना आहे की आपल्यासमोर जी मंडळी आहेत ती मंडळी सामान्य पातळीवरची, त्यांना व्यवहार जगायचा आहे. त्यामुळे जसं सांगितलं ना की एकमेव आपले संत आहेत की छान उत्तम प्रपंच करावा, प्रपंची पाहिजे सुवर्ण, आपल्याला समर्थ जवळचे वाटतात लगेच, असं वाटतं समर्थांनी सांगितलं आहे. मग किती किती बायका आपल्याला सांगतात, समर्थांनी तुमच्या सांगितलं आहे की नाही, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, म्हणून आम्ही आत्ता येत नाही, अजून आम्ही प्रपंचात आहोत, जाऊ प्रपंच पूर्ण झाला की मग आम्ही तिकडे बघणार आहोत, असं आपण सांगतो की नाही. तेव्हा आपल्याला समर्थ जवळचे वाटतात. इथे ते आपल्याला सांगतात की खरंच आहे की हे सगळं असं इतका संशय मनातलं जाणं, इतकी साधनेवरती पूर्णपणानं चिकाटीनं ती साधना करणं, अहंकार संपणं, ह्या गोष्टी वाटत आहेत तितक्या की सोप्या नाही आहेत, हे समर्थांच्या पण लक्षात आलं आहे. पण तरीसुद्धा त्यांनी आपल्याला थोडंसं एक दाखवून दिलं आहे की हे जर गेलं नाही तर काय होईल. अहंपणा नाहीच गेला तर नाही होणार परमात्मा वस्तू आकलन. तुमचा अहंकार जाईपर्यंत ही अध्यात्म काय ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, तुम्हाला नाही कळणार, असं ते स्पष्ट सांगतात. असं म्हणतात की मनामध्ये तुमच्या जर भावच नसेल तर मग कसा काय तो ईश्वर आपल्याला प्राप्त होणार. तो बसला आहे दुकान उघडून. मुंदलेकर महाराज म्हणतात ना की मी नामाचं दुकान उघडलं आहे, पण लोक सगळी माझी येतात ती काय तर मिठमोहरीची, लोक येतच नाही माझ्याकडे नाम मागायला, तर काय करणार. तसं झालं आहे. तर ते म्हणाले की मी सगळं हे सांगतोय तुम्हाला, नुकसान तुमचं आहे. अंतःकरणात जर भाव नसेल तर किती जरी सांगितलं तरी उपयोगच होणार नाही. आता बाई तुमच्याजवळ पण वैराग्याची शक्ती आहे, पण ती वैराग्याची शक्ती संपून जाईल. कारण काय होईल, तुमचं दृश्य पदार्थात मन गुंतं ना, मग इकडलं जाईल. नाहीतर सहज गुण म्हणून आपल्याजवळ दिलेला आहे. आपण जे गीतेचा 16वा अध्याय पाहतो ना, तर 16व्या अध्यायामध्ये 36 गुण दिलेत. ते सगळे जन्माबरोबर आपल्याला दिलेत भगवंताने. जसं आपण मनुष्य इतर सृष्टीचा विचार केला ना, तर प्रत्येकाला काहीतरी विशेष शक्ती दिली आहे की नाही. किती विशेष शक्ती दिली आहे. तर खरंच त्या वसंत ऋतू चालू आहे, कोकिळेचा गाण्याचा आवाज येतो आपल्याला, तिला गाण्याची कला दिली आहे, मोराला नाचण्याची कला दिली आहे, चित्त्याला धावण्याची कला दिली आहे. अहो त्या डासाला दूर इथे हात असला तरी कळतो. सगळ्यांजवळ काही ना काहीतरी असं विशेष दिलेलं आहे. मग त्या सगळ्या विशेष सगळं आपल्याला पण दिलं आहे. 36 गुण दिलेत आपल्याला, सहज जन्माबरोबर दिलेले आहेत. पण जन्माबरोबर दिलेले गुण आपण पुढे वाढवले नाही. दृश्य जगामध्ये आपण आलो आणि त्या दृश्य जगातल्या सगळ्या मोहक गोष्टींमध्ये रमलो, मग हे सहज गुण सगळे आपण विसरलो. म्हणून ते आपल्याला सांगतात की आपण आपली वैराग्याची शक्ती संपवून बसलो आहे आपल्याजवळ दिलेली. अगदी पहिला जो आहे ना अभयगुण भगवंतानी आपल्याजवळ दिला आहे की भीतीच नाही दिलेली आपल्याला, पण किती घाबरतो. नुसत्या कल्पनेने पण आपण घाबरतो. त्यामुळे प्रत्येक गुण आपण विसरलो आहे. जो भगवंतानी आपल्याला दिला आहे तो आपण संपवून टाकायचं. ते गुणांचा आपण विचारच केलेला नाही आहे. म्हणून ते आपल्याला सांगते की वैराग्याची शक्ती आपल्याजवळ आहे, पण ती शक्ती आपली संपून गेली आहे. का संपून गेली आहे? दृश्य जगातल्या मोहात आपण अडकलो आहे. त्यामुळे आपलं वैराग्य संपलं आहे. आपल्याला कळतं की आता काय करायचं आहे, आलो आपण 70ला, आता काय लागू दे ना एक्झिबिशन, कळतं आहे आपल्याला. पण तरी एक येऊया चक्कर मारून, हे संपतच नाही. कारण दृश्य जग हे मोहक आहे. काय नवीन आहे ते कळायला नको का,
म्हणजे काय, ह्या जगात राहायचं तर कळलं पाहिजे असं वरती आपण एक्सप्रेशन पण देतो कारण आपल्याला ते आवडतं. ते वैराग्य दिलेलं आहे. आता ह्याच्यातून अलिप्त राहायचं, ह्याच्यातून बाहेर पडायचं हे आपल्याला बरोबर येणार नाही आहे. सगळं तत्त्वज्ञान आपल्याला पाठ आहे, परंतु तरीही या मोहात आपण अडकतो. मग पुढे त्यांनी म्हटलं की याच्यामुळे काय घडतं, धड प्रपंचही नीट नाही, धड परमार्थही नीट नाही, म्हणून म्हणे ह्या दृश्य जगात गुंतू नका. गर्व अहंकार ताठा हा संपत नाही, तो राहतोच राहतो. आणि यशकीर्ती प्रताप, समर्थांचे शब्द आहे, यशकीर्ती प्रताप नाश पावतो. आता यशकीर्ती प्रताप नाश पावतो म्हणजे काय, वैराग्याचं आपल्याला कळलं की मुळात जो गुण आहे तो आपण या दृश्य जगातल्या मोहामुळे विसरतो. मग आणखीन काय होतं तर भलतीच कीर्ती पसरते. काल मला एका आजीचा फोन आला होता. त्या आजी मला म्हणाल्या, अहो मीराताई हे काय जग चाललं आहे. म्हटलं आजी फार नर्वस दिसतात, झालेल्या काहीतरी घडलं आहे. म्हटलं काय झालं आजी. जात होते हो मी त्या काय तो हास्य क्लबला, पण आता ठरवलं आहे नाही जायचं. सगळं त्या हास्य क्लबमध्ये ना फक्त भीशीसारखं पार्ट्यान मिळतात चालले तर हो काही. म्हटलं अहो ती जागा अशीच आहे, त्याच्यासाठी सगळे आपण कशाला त्यातलं जे आपल्याला हवं आहे चांगलं तेवढं घ्यायचं. आपल्याला काय हवं आहे, आनंदी राहणं, एवढं हवं आहे ना, तेवढाच मुद्दा त्यांच्याकडलं उचलायचा, बाकी जाऊ दे त्याला करू दे काय ते. असं नाही म्हणाल्या. हे जग कुठे चाललं आहे बघा, हे काही बरोबर नाही. 70-70च्या बायका हे कशाला करायला हवं आहे. त्याला खूप चिडला होत्या, खूप रागावल्या त्या. मुद्दा काय तर आपली कुठल्या बाबतीमध्ये नाव लौकिक व्हावा, कशाबद्दल आपल्याला कुणी चांगलं म्हणावं हे पण काहीतरी ठरायला हवं ना. म्हणजे एखादा हुशार मुलगा आहे, छान अभ्यास केला आहे, छान मार्क मिळाले आहेत, पण तरीसुद्धा त्याला व्यसन लागलं आहे, तर आपण त्याचं कौतुक करू का, जाऊ दे तरुण आहे ना, असं नाही चालणार. नाही ते नाहीच आणि हो ते होच, हे जमलंच पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की वाईट अर्थाने आपली कीर्ती होईल, म्हणून असं करू नका. जे सहज जन्माबरोबर जे आपल्याला मिळालं आहे ते टिकवा. दुसरा एक व्यावहारिक सल्ला त्यांनी या ओव्यांमध्ये आपल्याला 50 ओव्यांमध्ये दिला, 46 ते 50मध्ये, की आपल्याला जर चांगले मित्र हवे असतील तर तुम्ही या क्षेत्रामध्ये थांबा, नाहीतर आपले मित्र दूर जातात. आणि ह्याच्यावर आपल्याला कळतं बरं का, व्यावहारिक गोष्टींमधले जे मित्र असतात ना ते कायमचे नाही टिकत. आपल्या लक्षात येतं की कायमची मैत्री कुठे राहते तर या क्षेत्रातली मैत्री टिकते, अन्य क्षेत्रातली मैत्री टिकत नाही. गाण्याचा दोघींचा गाण्याची आवड आहे, मग दोघी मैत्री क्लास राहतात, छान मैत्री, ती मैत्री नंतर नाही टिकत. काम झालं, क्लास संपला, डिग्री संपली की हा होती ती जात होतो आम्ही एकदा एक क्लासला एकत्र, एवढीच. पण आध्यात्मिक क्षेत्रातली जी मैत्री आहे ना ती टिकते. भले भेटा न भेटा तुम्ही तरी ती मैत्री टिकते. समर्थांचा मुद्दा विचार करायला लागला की पटतं की अरे हो मैत्री टिकते. मला असं वाटलं की मित्र दूर जातात असं कसं होईल, मित्र आहेत ते शेवटी ते कसे दूर जातील. पण कुठल्या विषयांनी आपण एकत्र आलो तो विषय संपला की मैत्री संपते. आणि खरंच आपली मुलं परदेशात राहतात ना तर मला कधी कधी मी असं त्यांचं निरीक्षण करता इतके देश हिंडतात ना खूप, तेव्हा असं वाटतं की अगदी पाठीला बहीण भावंडांसारखी यांचं अगदी छान आहे असं वाटतं. माझे लेक अमेरिकेत होते, 10-20 जणींचा घोळका होता. मला असं वाटायचं काय यांची मैत्री आहे, आपल्याला काही चिंता नाही. आणि आता नंतर ती ऑस्ट्रेलियात आली, मग ती अमके उठायचं हो आता हल्ली बरेच दिवसात भेटच नाही झाले. मग लक्षात येतं की हां हे म्हणतात ते बरोबर आहे. इतका जीवाला जीव, मुलं खेळत आहेत, खात आहेत, पित आहेत, एकत्र राहत आहेत, इतकं सगळं होतं. आणि आता मध्ये 5-10 वर्ष गेली, त्या 5-10 वर्षात कोण कुठे माहीत नाही. त्यामुळे अन्य सगळ्या विषयांमधली मैत्री ही त्या विषयापुरती मर्यादित असते. आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या संदर्भातली ही जी ब्रह्मज्ञानाची मैत्री आहे ती बाजूला होऊच शकत नाही असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि ते आपल्याला विचार करायला लागलं की पटतं. आता आणखीन प्रत्येक ओबीमध्ये त्यांनी आपल्याला ह्या ज्या अडचणी दिलेत ना या अडचणी संपवायच्या कशा हे आपल्याला एक तरी उदाहरण म्हणून दिलं आहे. 51वी ओवी आहे, ते आपल्याला सांगतायत मी पण कैसे त्यागावे. आता अहंकार जात नाही असं सारखं आपल्याला सांगितलं आणि करायला तर हवं आहे. मग समर्थ आपल्याला मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे. आधी अहंकार कसा टाकायचा आणि या ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे, आणि आनंद मिळवायचं कसा, समाधान मिळवायचं कसं सांगतो तुम्हाला. आणि लगेच उत्तर बरं का, समर्थांचं एक चांगलं आहे, प्रश्न की लगेच उत्तर. एका ओवीत प्रश्न की दुसऱ्या ओवीत उत्तर. पहिलं जे मी पण कैसे त्यागावे, मी पण जाणूनही त्यागावे. किती
म्हणजे आता एका अक्षरात एका शब्दात सांगून टाकलं की मी पण कैसे टाकावे, अहंकाराने आहे ना, अहंकार येतो आहे ना, मग कसा टाकायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला अहंकार येतो कळतच नाही ना, मग एका शब्दात जाणूनही त्यागावे, कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून आपण मध्यंतरी असा विचार केला होता की आपण लिहिताना बोलताना निदान आम्ही आपण असे शब्द वापरूया. मी नाही वापरायचं, मी म्हणायचं नाही, माझं म्हणायचं नाही, मी सुराळणारी जी काही आहेत ना ते काय वापरायचं आहे, मला, माझं, मी हे शब्द नाही वापरा. आपण संघामध्ये अशी पद्धत आहे बरं का, आपण असं ठरवलं आहे, तर आपण असं, मी काही नव्हते तुमच्या ठरवण्यात, मग कसं काय ठरवलं, पण ते म्हणताना ते आपण असं ठरवलं आहे असं म्हणतात. याचं कारण काय की अहंकार जायचं काय तर जाणूनही त्याग, आधी कळलं पाहिजे आपल्याला की अरे इथे इथे माझा अहंकार येतो तर त्यागायचा. मग एका शब्दात उत्तर दिलं. ब्रह्म कैसे अनुभवावे, ब्रह्म होऊनही अनुभवावे. प्रश्न काय, ब्रह्म कैसे अनुभवावे, की ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा, ब्रह्म होऊनही अनुभवावे. जी सुरुवात केली आपण की ज्ञाता आणि ज्ञान एकच, तसं इथे आहे की ब्रह्म अनुभवायचं काय तर ब्रह्म होऊनच, देव होऊनही देव पाहावा असं म्हणतात. तर देव होऊनही देव पाहावा म्हणजे काय, आत्ता आपल्यात वेगळा आहे, भक्त वेगळा, भक्त वेगळा, आपण तेच व्हावं म्हणजे आपल्याला कळेल. त्यामुळे ब्रह्म जर आपल्याला जाणायचं असेल तर ब्रह्म होऊनही अनुभवावे. तिसरा प्रश्न आहे, समाधान कैसे पावावे, समाधान ते पावावे निस्संगपणे. किती 3 प्रश्न 51 3 प्रश्नांची लगेच उत्तरं आपल्याला दिसत. ते म्हणतात काय करावं तर दृश्यवस्तूत अडकू नका, निस्संग व्हा. आपण दृश्यवस्तू जगात अडकलो आहे ना ह्या दृश्य जगामध्ये, त्यामुळे त्याचा संग आपल्याला लागला आहे, हे दिसत आहे ते दिसत आहे ते दिसत आहे, मग हे हवं आहे ते हवं आहे, हा संग लागतो आहे. तर निस्संग व्हा, या सगळ्यापासून अलिप्त व्हा, समाधान मिळेल. आपल्याला असं वाटतं ह्या वस्तू माझ्या घरात आल्या तुम्हाला समाधान होईल, ते सांगतात याच्यातून निस्संग व्हा की समाधान मिळेल. जे आहे त्याच्यात आनंद मिळणं. परवा बोलता बोलता आपल्या डॉक्टर घैसाज मला म्हणाल्या, म्हणजे त्या कुणाशी तरी बोलत होत्या, नंतर विचार करत होते की किती साधी गोष्ट आहे, पण आता आपल्याला हे जमतं का, आपल्याला जे कारण काही असेल, सवय झाली असतील, हे असेल, AC शिवाय गादीशिवाय आपल्या आपल्या पांघरूण आपलं आपलं सगळं लागतं बरं का. कुठे जाऊ तिथे आपलं आपलं घेऊन जायचं. आता निस्संग व्हायचं आहे तर काही राहताच का नाही ना आपलं आपलं म्हणून, जे जसं जिथे आहे तसं मानता आलं पाहिजे. हे ज्याला जमतं आहे त्याला समाधान प्राप्त होईल. नाही तर हे सगळं पुन्हा उभं करा, समाधान नाही. व्यवहारामध्ये आपल्याला लक्षात खरंच किती आपण अडकतो ह्या दृश्य जगामध्ये. आणि समर्थ आपल्याला नुसतं कोणत्या प्रकाराने समाधान पावाल असा प्रश्न त्यांनीच निर्माण केला. लगेच उत्तर दिलं की दृश्य वस्तूमध्ये अडकू नका, दृश्य वस्तूचा संग रहित व्हा, निस्संग व्हा, समाधान मिळेल. आता लगेच की आपल्याला मुद्दा पटेल असं नाही, पण आपल्याला समर्थ सांगतात तो समुद्र समाधानाचा अनुभव. आता हे जे समाधानाचं रहस्य आहे ना ते लगेच 53व्या ओबीत समर्थाने आपल्याला सांगितलं. आणि काही एक समाधान मी आधी सांगितलं की दृश्य जगातल्या सगळ्या वस्तूंचा संग सोडा की तुम्हाला समाधान मिळेल. आणि काही एक समाधान, मी पणे वीड साधन करू जाणे तोची धन्य समाधानी. मी पण विरहित साधना करा की तुम्ही समाधानी व्हाल. आपल्याला तेच हवं आहे ना. नरदेहाचं शेवटी मिळवण्याची गोष्ट काय तर आपल्याला आत्यंतिक समाधान हवं आहे. जे काही आपण करू त्याच्यात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. आपली एखादी गृहिणी असते, तिने उत्तम स्वयंपाक केला की छान झाला आहे म्हणा किंवा म्हणू नका, पण सगळेजण जेवले की तिला बरं वाटतं. ते तिचं समाधान असतं की आपण 2-4 तास खटलो आणि केलं आहे तर सगळ्यांनी सगळेजण छान जेवले, हां, त्याचं समाधान असतं. त्या व्यावहारिक समाधान आपल्या कर्मातून आपल्याला कसं कसं हवं असतं ते आपल्याला कळतं. हे काय आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानामध्ये समाधान कसं मिळवायचं तर समर्थाने आपल्याला सांगितलं की तर मी स्वयंपाक केला ते काढून टाक, लोक तृप्त झाले ना, झालं काम तुझं, असा विचार कर असं ते आपल्याला सांगलं. मी पणे विरहित असं कर्म कर, साधन कर की तुला समाधान प्राप्त होईल. आणि तिथेच गडबड असते आपली. आणि त्यामुळे हे जे त्यांनी आपल्याला एक एक मुद्दे दिले ते आपण जर आपल्याशी लावले तर कळतो. मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करील आता. आता मला आपण झालं ब्रह्मज्ञान प्राप्ती, आता साधनं काय करायचे, आता काही नको करायला असं जर वाटलं तर आपल्याला तो समाधानाचा अनुभव नाही येणार. त्यामुळे साधना करायलाच हवी. समर्थ संतांची राम हमारा जप करे हम बैठे आराम असं जमलं पाहिजे की तो भगवंत आणि मी वेगळा नाहीच ना,
की मला कशाला तोच करतोय, तर मग साधना काय तीच साधना आहे. अखंड 24 तास जर त्याचं अनुसंधान आहे तर त्या अनुसंधानात वेगळी साधना काय करायची आहे. आपल्याला लागतं की सकाळी 1 तास हे काम करायचं, नंतरचा 1 तास हे करायचं, की आपण त्याला म्हणतो साधना केली. 24 घंटा 365 दिवस क्षणक्षण ज्याला अनुसंधान आहे त्याला वेगळ्या साधनेची गरजच नाही आहे. मग आपण जे म्हणतो की ब्रह्मज्ञान झालेल्याला साधनेची गरज काय, तर ते बरोबर आहे, कारण तो अखंड त्याच अनुसंधानात आहे. आपल्याला 24 तासातले 23 तास आपले अनुसंधान वेगळं असतं, म्हणून आपल्याला त्या 1 तासाच्या साधनेमध्ये सगळं काहीतरी मिळवायचं असतं. त्या 1 तासाच्या साधनेत सगळं कसं मिळेल. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर साधना करावी लागत नाही का, हा प्रश्न असायचं कारण नाही आहे. ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली तो तुमच्या आमच्यासारखे व्यवहार करतही असेल, कर्म करतही असेल, पण अनुसंधान त्याचं ते आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं त्याचं आहे. त्यामुळे त्याला वेगळं काही नाही. तो काहीही करत असला, तो शैले विळत असेल, तो शैले विकत असेल, पण अनुसंधान रामाचं आहे, तसं ठेवा. मग तुम्ही काही कर्म करा ते अकर्म होतं. गीता सांगते आपल्याला अशा ब्रह्मज्ञानी माणसांनी केलेली तुमच्या आमच्यासारखीच कर्म असतात, व्यवहार करावाच लागतो, पण ती सगळी कर्म त्याची अकर्म या सदरात जातात. त्या कर्माचा त्याला लेप लागत नाही, त्या कर्मातून त्याला पुण्य किंवा पापाचं काहीही प्राप्ती होत नाही. ते कर्म त्याचं प्राक्तन म्हणून पुढल्या जन्मामध्ये गणलं जात नाही. अशा पद्धतीनं जर तो ब्रह्मज्ञानी आणि साधना, वेगळी साधना त्याला करायची गरज नाही असं आपल्याला कळेल. त्यामुळे साधनेचा अहंकार हा जो शब्द समर्थ वापरतात, तो साधनेचा अहंकार कोणाला येतो. अशी 2 तास साधना करणारे, 4 तास साधना करणारे, त्या साधनेमध्ये विशेष काहीतरी प्रावीण्य मिळवलं आहे, ते प्रावीण्य लोकांना दिसणारे, लोकांनी त्याचं कौतुक करणारे, त्याला अहंकार येईल. संतांना कशाला अहंकार येईल, कारण त्यांचं अनुसंधानच ते आहे. अखंड अनुसंधान भगवंताचं असल्यामुळे त्यांना काही अहंकाराचा त्रास नाही आहे. अहंकार आहे हा तुम्हा आम्हाला, कारण आपली साधना ही मर्यादित स्वरूपातली आहे, म्हणून आपल्याला अहंकार आहे. अहंकार जाईल केव्हा, सतत अनुसंधान राहील तेव्हा. अगदी जर बीजगणिताचं गणित सोडवताना कसं असतं ना, तसं त्रैराशिक म्हणल्यासारखं समर्थ आपल्याला सहज सांगतात. असं आहे असं करा, असं आहे असं करा, काम झालं. पुढे 56व्या ओळीपासून 63व्या ओळीपर्यंत पुन्हा एकदा देह ही जी आपली भावना आहे, म्हणजे आपण देहाच्या प्रेमात आहोत आणि त्या देहाच्या प्रेमात असेपर्यंत साधना करणं, साधना सोडणं असं बोलावं लागतं आपल्याला. की 5 वर्ष साधना केली, सहयोग सुरू झाला ना तेव्हापासून मी आहे, चांगली गोष्ट आहे, असं घडतं. तर ते जे आहे ते क्रिया करणं, क्रिया सोडणं कधी होतं, सहयोग सुरू झाल्यापासून मी तिथे आहे, ही देहाची ही आहे म्हणून आपण असं उद्गार काढतो ना. ब्रह्मज्ञानी माणूस जे काही करतो ते 24 तास तेच करतो आहे, तर त्याला ते अनुसंधान आहे. म्हणजे 56 ते 63 वयामध्ये पुन्हा एकदा त्यांनी देह या भावनेबद्दल आपण कसा विचार करतो, आणि मग आत्मज्ञान प्राप्ती झाली की देहाचं भान आपल्याला उरत नाही. साधन म्हणून ते देह असेल, पण देहाचं भान वेगळं राहत नाही असं होतं. म्हणजे त्याला ना देहाची आठवण ना त्याला साधनेची आठवण असं त्याचं असतं. साधनेची पण आठवण राहत नाही, म्हणजे तो साधना करत नाही असं नाही. परत परत लक्षात घ्यायचं की तो 24 तास साधना करतो आहे, त्याचं अनुसंधानच ते आहे. तो व्यावहारिक पातळीवर काहीही दुसरं करत असला तरीही तो अनुसंधानात त्याच आहे. अशा पद्धतीनं जर विचार केला तर त्याला देह पण नाही आणि साधना पण नाही याचा अर्थ आपल्याला काय. जसं निरनिराळी उदाहरण आपण नचिकेताची गोष्ट सांगतात की तो 3 दिवस 3 रात्र आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तो यमदेवांकडे जाऊन बसला. आता ही जी त्याची गोष्ट होती 24 तास तेच की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही, त्याची तहानभूक हरपली होती. तर त्याला आपण असं म्हणू की खरोखर देह विसरला. समर्थ कोयना नदीमध्ये 3 दिवस पाण्याखाली बसले होते. आता लगेच आपण म्हणतोच ना की काय सांगतात आणि आपण आपलं हो म्हणतो, शक्य आहे का 3 दिवस असं पाण्याखाली जाऊन बसणं. परंतु ह्या ज्या सगळ्या शक्ती आहेत ना, ह्या शक्ती ह्या ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी माणसाला त्याचा त्यांनी गवगवा करायचा नसतो, त्या त्यांनी लोकांना दाखवायच्या नसतात, परंतु त्या शक्ती त्यांना प्राप्त झालेल्या असतात. एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते जायचे असं आपल्याला दिसतं आणि लोक एकमेकांना जाऊ काल माझ्याकडे दुपारी प्रसादाला होते, कसं शक्य आहे माझ्याकडे होते.
आता तुम्ही लावा एकमेकांच्यामध्ये कुणाकडे होतं ते होतं ही गोष्ट खरी आहे, कारण त्यांना ते शक्ती प्राप्त झाली, ते अनेक ठिकाणी एका ह्याच्यातच जाऊ शकायचं आहे. आता ह्या खरे खोटेपणामध्ये कशासाठी जायचं? त्याचं काही आपलं कारण नाही आहे. आपल्याला त्या संतांनी मिळवलेल्या सिद्धींचा वापर कसा केला या खरे खोटामध्ये जाण्याचं आपल्याला काहीच कारण नाही आहे. आमचं सुनील दादा गमतीनं म्हणायचं आहे की त्या समर्थांच्या हातामध्ये एवढी जादू होती आणि समर्थांनी अंध असणाऱ्या आईच्या डोळ्यांवरती हात फिरवला आणि आईला दृष्टी आली. मग काय, मग त्यांनी रांगच लावायला होती. त्या काळामध्ये एकही अंध माणूस राहायला नको होता, असा नाही का त्याचा अर्थ. कोणी सांगा अहो जा त्या नारायणाकडे, तरी हात लावला की येते दृष्टी. का नाही असं झालं? किंवा आईला खरंच हात लावल्यावर दृष्टी आली का? मग आपल्या लक्षात येतं, मग आपण विचार करायचा की अरे दृष्टी आली म्हणजे काय? चर्मचक्षुला दृष्टी येणं हा त्या दृष्टी येण्याचा अर्थ आहे का? का दृष्टी आली म्हणजे नेमकं काय झालं? मग दृष्टी ही आली की समाजाला या पुत्राची आज गरज आहे, त्यामुळे हा मुलगा माझा आहे आणि म्हणून मी त्याला अहंकाराने माझ्याजवळच ठेवीन आणि मी मरेपर्यंत तू माझ्याजवळ राहा म्हणेन, तर हे बरोबर नाही आहे. ही दृष्टी तिला आली की या समाजाला त्याची गरज आहे, तर तू जा समाजाचंच काम करायला. नारायण विचारतो, मला अनेक आया बहिणींची हाक येते, त्यांच्या ह्याला जाऊ का तुझ्याजवळ राहू? तेव्हा आईला दृष्टी आली आणि आईने पाणी आणलं फुलपात्रामध्ये आणि समाजाला हा मुलगा दिला. त्यामुळे काय नेमकं त्याचा अर्थ आपल्याला लावायला लागतात. काल आपण पाहिलं ना की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. प्रश्न आहे, शिळा झाली आणि तो राम आले आणि रामाचा पदस्पर्श झाला आणि अहिल्या झाली, कसं शक्य आहे? शक्यच नाही आहे. अशी कुणी जरी झाला, अगदी रामाचं जे काही गुणगौरव आपण करतो आहोत आणि देव म्हणजे अवतारधारी देव म्हणून तो आलेला आहे, तरी ही गोष्ट 21व्या शतकात तुम्हाला पण नाही, पण आताच्या पिढीत तर नाहीच आहे. आपण असं सांगितलं तर मुलं म्हणतील काहीतरी काय असेल तर दगडाला पाय लागला आणि अहिल्या झाली असं. मग आपल्याला अर्थ लावायला लागतो. शिळा झाली म्हणजे काय? देव झाली, पुन्हा अहिल्या झाली म्हणजे काय झालं? तर हे जे काही पापाचरण आपल्या हातून घडलेलं आहे त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, समाजामध्ये मिसळायचं नाही. जे काही पापाचरण घडलं ते पापाचरण लोक तुझ्याकडे बोल लावतील. एका ऋषीची पत्नी आहेस तू आणि म्हणून समाज तुला बोल लावेल, म्हणून तू समाजामध्ये मिसळायचं नाही, वनामध्येच राहायचं, तपश्चर्याच करायची. त्या तपश्चर्याचं तेज अहिल्याला आलं, अहिल्याला पण आपली चूक कळली आणि हे किती काळ करायचं? तर राम या बाजूने येतील तोपर्यंत करायचं. असं सगळी जी योजना आहे ती योजना आखली गेली होती. शिळा झाली आणि पदस्पर्श झाला आणि पुन्हा ती मनुष्य रूपामध्ये स्त्री रूपामध्ये आली, असा काही त्याचा अर्थ नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थ लावाव्या लागतात. तिथे 3 दिवस 3 रात्र ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी देहभान हरपून जी उदाहरणं दिली जातात त्याचा अर्थ हाच आहे की 24 तास ज्याला अनुसंधान आहे ना, त्या अनुसंधानामध्ये तहानभूक लागत नाही. व्यावहारिक पातळीवर सुद्धा आपल्याला विचार केला तर आपल्याला कळतं, हा अनुभव आपण सुद्धा कितीतरी वेळा घेतो. तहानभूक हरपण म्हणजे काय ते आपली व्यावहारिक पातळीवर असतं. त्यामुळे आपल्याला रात्र जागरण झाली तरी आपल्याला त्रास होतो का? जेव्हा आपल्या आवडीच्या गोष्टी असतात तेव्हा नसतात. मी गमतीनं म्हणते, भाऊ हॉस्पिटलला आहे, दिवसा मी ऑफिस करते, रात्री हॉस्पिटलला झोपायला जाते, एकदाही 8 दिवसात तक्रार करत नाही, तू का जागरण होत आहे, रात्री मला हॉस्पिटलला बसायला लागतं, दिवसा मला रजा घ्यायची नाही, तो घरी आला की मला रजा लागेल ना, पण अजिबात तक्रार नाही. आता ह्या भावाच्या जागी दिराला ठेवा, 10 जणांशी मी बोलून दाखवणार, भाऊजी येतं हॉस्पिटलला, मला जावं लागतं आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. जेव्हा हे मी देह विसरेन तेव्हा आपल्याला आपोआप ही गोष्ट कळते, अरे हे काही नाही आहे, अनुसंधान आहे, मग मला काही तहान नाही, भूक नाही, कष्ट नाही, काय मला करावं लागतं आहे त्याच्याबद्दल काही वाटणार नाही. व्यावहारिक पातळीवरूनच आपल्याला या आध्यात्मिक पातळीकडे जावं लागतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत, सगळी काळजी भगवंत, 24 तास ज्याला अनुसंधान आहे त्याची सगळी काळजी भगवंत घेतो, असं सगळे संत मंडळी आपल्याला सांगतात. विवेकानंदांचं उदाहरण दिलं जातं. विवेकानंद अमेरिकेच्या प्रवासात होते आणि 2 दिवस त्यांना मिळालंच नाही खायला प्यायला. आता ते बिचारे तिथे गेले तर काहीच नव्हतं त्यांच्याजवळ, नाही त्या धर्मपरिषदेत जाण्यासाठी प्रवेशपत्रसुद्धा. आणि असा तो माणूस तिथे गेला, पैसा जवळ नाही, कुठे जायचं माहीत नाही, जायचं त्या ठिकाणचं प्रवेशपत्र नाही, थंडीपासून रक्षण करायला जवळ काही वस्तू कपडे नाहीत. आणि अशा ह्याच्यात विवेकानंद तिकडे गेले होते. पण खात्री काय होती
24 तास अनुसंधान भगवंताचं होतं की माझे सद्गुरू माझ्यासाठी सगळं काय ते करणार आहेत. या एका खात्रीपोटी ते तिथे गेलेले होते आणि झालं की नाही सगळं. मग त्यांच्या चरित्राला आपण कितीतरी प्रसंग पाहतो की 2 दिवस खायला मिळालं नाही आणि मिळालं ते इतकं तिखट मिळालं की त्यांची अंगाची लाही झाली. पण ईश्वरी योजना काय तर म्हणे एक चिंचेचं पाणी विकणारा माणूस आला आणि त्या चिंचेच्या पाणी आता ही योजनाच होती ना की अशा ठिकाणी चिंचेचं पाणी मिळतं आहे आणि मग त्यांचा तो दाह होता तो शांत झाला वगैरे वगैरे. मुद्दा काय तर ज्याचं 24 तास अनुसंधान असतं त्याला ह्या गोष्टी कळतात, बाकीच्यांना कळत नाही. म्हणून साधना केली पाहिजे. आपला मुद्दा आहे साधनेची प्रतिष्ठा आपल्याला समजावून समर्थ सांगतायत की मला सगळं येतं आहे, आता मी व्यायाम केला नाही तरी चालेल, मला सगळं येतं आहे, आता मी हे केलं तरी चालेल, माझा दासबोध सखोल अभ्यास झाला आहे, आता मी दासबोध वाचला तरी चालेल, असं ज्याला वाटतं आहे त्याच्यासाठी हे आहे की नाही चालणार. साधना केली पाहिजे, रोज वाचलं पाहिजे, रोज केलं पाहिजे, ती प्रतिष्ठा ते आपल्याला सांगतात. पुढे 64 ते 71 या ओव्यांमध्ये ही जे आता पाहिलं की सगळं झालं तरी साधना केलीच पाहिजे असं सांगतायत. ते जर झालं नाही तर काय होतं ह्याचा धोका पण समर्थ आपल्याला सांगतायत. ते म्हणत आहेत की अगदी सोपं करून सांगितलं आहे. ते म्हणाले असं जर झालं की मला हे येत आहे, मला हे येत आहे, मला येत आहे, आता हे मला काही करायची गरज नाही आहे, तर आळस वाढतो. म्हणजे पुन्हा त्यांनी आपल्याला खाली आणून ठेवलं. साधना जर आपण राहिली करायची तर आपला आळस वाढतो आणि आपल्याला अगदी पटेल. उठायचंच नाही, जायचं नाही आहे म्हटलं की सकाळी उठताय कशाला, म्हणजे आळसच वाढलं आहे ना, दुसरं काय आहे. मी पण गमतीनं म्हटलं आता तुम्ही बुधवार शुक्रवार माझ्याकडे येताना आपोआप सगळं सकाळी लवकर आवरतं बघा. पण ज्या 5 दिवस येत नाही त्या दिवशी 10 वाजता आंघोळ, काही नाहीच आहे ना. मग हे झाल्यावर करू, हे झाल्यावर करू, जरा वाचू, काहीतरी करू, अशातच. म्हणजे माणसाला काहीतरी करायचं आहे असं पुढे असलं तर माणूस सगळ्या गोष्टी वेळेवर करतो. समर्थ जाता जाता आपल्याला 64 पासून 71 सांगतात की ही साधना करावीच लागते. ती साधना केली नाही तर देहाचं ममत्व परत चिकटतं, आपली प्रवृत्ती आळसाकडे वाढते आणि आपण आळस करायला लागतो. साधन करत असणारी जी मंडळी आहेत चांगली सिद्ध अवस्थेपर्यंत पोचलेली असतात, छान प्रगती झालेली असते, पण ती सुटली की धपकन खाली येतात. असं होतं. म्हणून ते म्हणतात साधना सोडायची नाही. आणि का सोडली जाते त्याला कारण नेमकं हेच आहे. एक तर असं होतं की आता काय करायचं आहे मला करून, मला येत आहे सगळं, हे एक साधना सोडण्याचं कारण असतं. त्यामुळे ते म्हणतात साधन. बरं दुसरं कधी कधी असं असतं, हे थोडं समर्थाने सांगितलेलं कारण सर्व बाबतीत असेल असं नाही, पण ते म्हणतात एकदा सिद्ध पदावर पोचलं ना आणि तरी देखील आपण साधना करताना दिसलो ना लोकांना, यांना पण लागतं अजून करायला, असं लोक विचारतात. तुम्ही पण दासबोध रोज वाचता, अरे वाचाल लोक का, त्याशिवाय कसं मला सांगता येणार. आता काय तुम्हाला काही अभ्यासही तर करायला लागत, तुम्ही अरे असं कसं होईल, अभ्यास लागतंच करायला. तर असं आहे की लोकांची अशी भूमिका तयार होते की सिद्धपर्यंत इतकी प्रगती झालेली आहे तर आता काही आवश्यकता नाही, तरी देखील करतात, तरी देखील साधना करतात, असा प्रश्न. माझ्याकडे सुनीलदादा चिंचवक बऱ्याच राहायला यायचे ना, तर आम्ही पाहिजे की रोज ते सकाळी उठले ना की देवासमोर बसून साधनेला बसायचं आहे. काय त्यांच्या 13 माळांचा जप असेल तो नियमितपणे ते करायचंच करायचं. आता आपली काही हिंमत होत नाही त्यांना विचारायची की तुम्ही प्रवासात असता तेव्हा काय करायचं. पण मला कधी कधी असं वाटायचं की ही मंडळी एवढा प्रवास करतात, कुठे कुठे जातात, तर त्यावेळेला यांचं काय असतं, ते जेव्हा जिथे जागा मिळेल ना तिथे त्यांचं ते असतं. त्याला अनुसंधान म्हणतात. की कुठेही जरी असलं तरी त्यांची ती वेळ झाली की ती साधना ते करणारच. आणि असं अनुसंधान ठेवलं तर मग ती साधना टिकते. कितीही सिद्धापर्यंत आपण पोचलो, मजल मारलेली असली तरीसुद्धा साधना सुटता कामा नाही, अशी साधनेची साधनेचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात. पुढे म्हणतात की अहो तुमचं आमचं जाऊ दे, ब्रह्मादिक देवसुद्धा साधना करतात. म्हणजे तुमच्या आमच्या गोष्टीला कशाला, आपण तर भूतलावरची मंडळी आहोत, पण ब्रह्मादिक देवसुद्धा साधना करतात. आणि खरं आहे जो काही अभ्यास करतो, जो काही साधना करतो ना त्याच्यामागेच विद्या जाते, त्याच्यामागेच ज्ञान जातं. साधना करत नाही त्याला कशाला ज्ञानप्राप्ती होईल. त्यामुळे ही गोष्ट खरीच आहे, अभ्यास साधना हे सगळ्याच्या मुळाशी आहे. समर्थ सांगतात ते बरोबर आहे. आता प्रश्न आहे कोणता अभ्यास करावा, परमार्थाचं साधन नेमकं काय आहे, काय सांगावं. सगळी संत मंडळीसुद्धा
कुणाला काय प्रकारचं सांगतात ते महत्त्वाचं असतं. त्यांना बरोबर कळतं की कोण कोणत्या प्रकारचा, कोणत्या स्वभावाचा आहे, त्याप्रमाणे ती त्यांना कामं सांगितली जातात. जसं असतं ना, वैद्य असतात ना, डॉक्टर म्हणजे आयुर्वेदाचे वैद्य, ते काय करतात, तुमचा आमचा खिसा बघून म्हणे औषध सांगतात. म्हणजे पूर्वीच्या वैद्यांबद्दल आता नाही हे करायचं. पूर्वीचे वैद्य असायचे, एखादा अगदी गरीब जर त्यांच्याकडे रुग्ण आला तर ते त्याला औषध द्यायचे आणि ते म्हणायचे हे पाण्यातून घे, जरा थोडासा याचा हे दुधातून घे, मग सांगायचं एखाद्या मधातून घे, मग सांगायचं हे आणखीन कस्तुरीतून घे. प्रत्येकाला वेगळंच औषध तेच, पण त्याच्या याच्याप्रमाणे त्याला सांगायचं आहे. तसं ह्या संत मंडळींचं असतं. समोर येणारा जो भक्त आहे तो भक्त कोणत्या स्वभावाचा आहे त्यावर ते आपल्याला साधनं सांगतात आणि मग कोणता अभ्यास करावा ते आपल्याला शिकवतात. खरा म्हणजे हा विषय आपल्या पुढल्या समासाचा आहे, तर तिथे आपल्याला त्याच्याबद्दल अधिक वर्णन करता येईल. पण समर्थ आपल्याला या पद्धती, आपण आपला स्वभाव, आपली आवड आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण जर खरंच एकांत प्रिय असलो ना तर आपल्याला ज्ञानमार्गाचा अभ्यास आवडतो. आपलं एकांतात राहावं, आपला आपण अभ्यास करावा. पण सर्वसाधारणपणाने सगळी मंडळी समुदायामध्ये अभ्यास करणं पसंत करतात. त्याचा अभ्यास जरा अधिक होतो, म्हणजे आपण त्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करतो. पण काही मंडळी असतात की त्यांना एकांत प्रिय असतो, मग ते ज्ञानमार्गाने जातात. काही मार्ग भगवंताच्या भक्तीत इतके रममाण होणारे असतात की ते भक्तिमार्गी बनतात. काही मंडळी कर्ममार्गी, आता बाबा आमच्यांसारखी जी समाजकार्य करणारी मंडळी ती सगळी कर्ममार्गी आहेत. त्यांचा तोच देव आहे, समाज हाच त्यांचा देव आहे, त्या कर्ममार्गाने जाणारी मंडळी असतात. असा प्रत्येकाचा भिन्न भिन्न मार्ग असतो. मार्ग कोणताही असू दे, जाण्याचं ठिकाण एकच आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला सांगतात की समोरचा माणूस ओळखतो, म्हणजे ह्या भक्ताला किंवा या आलेल्या श्रोत्याला कोणत्या प्रकारच्या मार्गाने पाठवायचं, कुठे त्याचं अनुसंधान टिकेल हे त्यांना बरोबर कळतं. शेवटी असं आहे, हे ब्रह्मज्ञान नेमकं जाणायचं कसं हा आपला प्रश्न आहे. ते तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, कशाही करा, पण आम्हाला कळलं पाहिजे. काय असतं, जसं व्यवहारात असं ना की अनेक गोड पदार्थांची आपण यादी करू शकतो. आता सध्या आंब्याचा सीझन आहे, देवगडचे आंबे असे पाठी लागले. आंबा कसा गोड आहे ना, आता आंबा गोडच असणार. आता तो कुठलाही असला, रत्नागिरीचा असू दे, देवगडचा असू दे, नाही तर आणखी महाराष्ट्र बाहेरचा कुठलाही असू दे, नाही तर आमचा रायवळ असू दे, गोड ही गोष्ट आहेच ना. गोड आहे का असा प्रश्न आहेच, पण त्या प्रत्येक आंब्याच्या गोडव्यामध्ये फरक आहे. आंबा गोडच, पण देवगडचा कसा, रत्नागिरीचा कसा, आणखीन आमच्या वाड्यावरून येणारा कसा, या प्रत्येक आंब्याच्या गोडीमध्ये फरक आहे. अहो इतकं कशाला, श्रीखंड आणि आम्रखंडामध्ये फरक आहे, मान्य आहे. आम्रखंडा चितळ्यांचं का, म्हणजे त्याच्यात पुन्हा फरक. आता काय करावं, आता हे कुणाला कळतं, जाणकाराला कळतं. जाणकार जो आहे त्याला बरोबर कळतं की हा कुठला आहे. हातात घेतलं फळ की कळतं, हो तुम्ही सांगा पण हा काही देवगडचा नाही आहे असं लोक सांगतात. जाणकार हे करू शकतो. हे व्यवहारच जसं आहे, म्हटलं तर गोड हा शब्द एकच, परंतु त्या प्रत्येक गोडव्यामध्ये फरक. तसं आपल्याला या क्षेत्रामध्ये नेमकेपण जाणकारपण जर हवं असेल तर काय करायचं, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे ना. आपल्याला पण यांच्यासारखा देवगडचा हापूसचा आंबा आहे हे कळलं पाहिजे ना. मग आपण त्या जाणकाराबरोबर 4 वेळा गेलो की आपल्याला कळेल की अरे आकार कसा आहे, त्याचा वास कसा बघायचा, त्याचा रंग कसा आहे. आणि असं बघून आपल्याला कळेल. आपण काही तो माणूस सांगतोय विक्री करणारा त्याच्यावर विश्वास ठेव असं नाही. आपण म्हणू की नाही हा नाही आहे बरं का, तुम्ही सांगा आम्हाला काही, पण हे मिक्स आहे, या पेटीत सगळी देवगडचं नाही आहेत असं आपण सांगू शकू. जाणकार हे करू शकेल. तसं ते आपल्याला इथे सांगतायत की जाणकाराबरोबर जा. मग जाणकाराबरोबर जा म्हणजे काय, आपल्याला अनुभव येईपर्यंत जाणकाराचा हात धरला पाहिजे. आपल्याला एकदा कळलं की मग आपण म्हणू की येस मला पण आता कळलं, पण तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर जायला पाहिजे. तसं ब्रह्मज्ञानी जे आहेत त्या सद्गुरूंचं, त्या संतांचं बोट धरून आपण गेलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला आपोआप कळेल. त्याची डिग्री नाही आहे, 50 आंबे पाहिले तर 51 आंब्याला तुम्हाला कळेल असं कोणी सांगितलं तर नाही. ती जाणण्याची जी गोष्ट आहे ती त्यांनाच कळणार आहे, अनुभवानीच येणार आहे. तसं हे ब्रह्मज्ञान अनुभवानीच येणार आहे असं पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतात. हे जे संत मंडळींचं ठीक आहे हो, त्यांना हे सगळं गोष्ट कळतं आहे. संतांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांना ज्ञानाचं घर म्हटलं आहे. ते ज्ञानाचं घर आहे.
अगदी चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून त्या संतांचा हात धरावा हे पण आपल्याला मान्य आहे. किती काळ लागेल हे आपल्याला माहिती नाही, म्हणून त्या चिकाटीने त्यांचा हात सोडायचा नाही असं आपल्याला सांगतात. आता असं आहे की खरंच देव आपल्याला प्रसन्न झाला तर आपण काय करतो, उदाहरणं वेगवेगळी आहेत. जसं मगाशी आपण त्या नारदाला 2 भेटले भक्त आणि त्यांचं उदाहरण घेतलं, तसं तुम्हा आम्हाला आता आपण 70 वर्षाच्या कॅटेगरीत उद्या खरंच देव आपल्याला प्रत्यक्ष भेटला आणि काय पाहिजे म्हणाला, क्षणभर कल्पना करा हां, तर आपण ब्रह्मज्ञान मागू का? किती आधी आपल्याकडे तयार, उगाच काय खोटं बोलायचं, अजिबात मागणार नाही. त्या 70 वर्षाच्या म्हातारीची कथा सांगतात की तिला प्रत्यक्ष भगवंत भेटला आणि मला तुला काय हवं आहे, तर ती इतकी हुशार, तिने पण तू राजा होईल असं काहीतरी कर म्हणाले. म्हणजे किती पिढ्यांचं तिने सगळं चांगलं करून घेतलं. बरं राजा म्हणजे साधंसुद्धा नाही मागितलं, पैसा मागितला, सगळ्या कुळाचं पुढल्या अनेक पिढ्यांचं तिने करून घेतलं. असंच मागणार. किंवा अगदीच वेगळ्या वृत्तीची मंडळी असे, आपल्याला एक संस्कृत धडा होता, तुम्हाला पण असणारच, तर त्या धड्यामधल्या त्या 2 मित्रांची कथा सांगतात. भगवंत प्रसन्न झाला, दोघंही मित्र, आणि देव प्रसन्न झाला आणि म्हणाला काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे ते देणार आहे. फक्त देवानी अट घातली, आणि देवानी अट काय घातली, त्या म्हणाला पहिल्यांदा कोण मागेल ते बोला, पहिल्यांदा जो मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला देणार. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आणि मग कोणीच मागायला तयार नाही, कारण मी 10 लाख मागितले तर ह्याला 20 लाख मिळणार ना, बोलतंच काय करून बसायचं, याला का म्हणून 20 लाख, यांनी मागून देतं 10 लाख म्हणजे मला 20 लाख मिळतील, तर दोघंही मागेलात. मग त्यातला एक अति शहाणा होता, तो म्हणाला देवा असं आहे का, माझ्यापेक्षा डबल तू देणार का? हो म्हणाला, तू जे मागशील ते डबल घ्याला, मग मला एका डोळ्याने आंधळं कर. आता काय करावं, हे अशी वृत्ती असेल तर कसं होणार. म्हणून ते सांगे की माणूस सुधारणार नाही, किती त्याला सांगा की अरे इथे ह्या मार्गाने गेलास, याचा हात धरलास तर तुला हे प्राप्त होईल, हे किती जरी सांगितलं, देव प्रसन्न झाला तरीसुद्धा आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही, आम्ही भलतंच काहीतरी करून बघणार. तर त्यामुळे असं मोक्ष मागणारी मंडळी थोडीच आहेत. मोक्ष नाही आपण मागणार, आपण काहीतरी भलतं सलतंच मागत बसू, किती जरी आपल्याला माहिती असलं. कालच मला कोणीतरी काल माझ्याकडे मैत्रीण आली, ती म्हणाली मीराताई मी आज तुमच्याकडे आली आहे, अगदी म्हणजे असं का घडतं ते विचार. तरुण आहे मुलगी, तिच्या घरी थोडा एक ॲक्सिडेंट झाला, मुलगा आंघोळीला गेला होता आणि गिझरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर तो मुलगा आतमध्येच बेशुद्ध पडला. अगदी लहान मुलगा 15-16 वर्षाचा, आणि मग पुढे जे काही सगळं करावं लागलं, आता मुलगा चांगला आहे वगैरे वगैरे. तर म्हणाली ती जे की 3 तास गेले, म्हणजे तो अजून का बाहेर येत नाही, अजून का बाहेर येत नाही म्हणून मी बाथरूमचं दार वाजवते. आता 15-16 वर्षाच्या मुलाला काय आपण बघायला जात नाही आंघोळ का किती वेळ झाले, पण मग 15 मिनिटं आधी अजून आला नाही म्हणून मी दार वाजवलं आणि आतून काही रिस्पॉन्स नाही. मग शेवटी पुढे जे काही करावं लागलं. तर ती मला म्हणाली की मीराताई मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आता मुलगा माझा बरा झाला, सगळं ठीक आहे, त्या 3 तासामध्ये मला एकदा पण देवाची आठवण झाली नाही, याचं मला वाईट वाटतं. म्हणजे आत्ता जे आपण मुद्दे पाहिले की खरंच देव प्रसन्न झाला तर मी काय मागेन, तर असं घडतं. त्यासाठी अनुसंधान शब्द सोपा वाटतो हो, पण ते अनुसंधान आपलं टिकत नाही. त्याचं तिला आता पश्चाताप होतो की अरे काहीच आठवलं नाही, भराभरा ॲम्ब्युलन्स बोलावत आहे, डॉक्टर बोलावत आहेत, सगळं आम्ही करतो, इकडे धाव तिकडे धाव, 3 तासामध्ये सगळं झालं, मुलगा बरा झाला. आता 3 तासानंतर मला एकदम आठवण झाली की अरे मला देवाची आठवण झाली. 3 तासामध्ये मी विसरूनच गेले की अरे हे सगळ्या. आता मी म्हटलं अगं ह्याचा अर्थ असा आहे की त्या देवानीच तुझ्या मुलाला वाचवलं ना, आता तुला वाटतं आहे ना असं. हो आली हे सगळं नंतर हो, पण तेव्हा काली झालं. तर हे आपलं असंच असतं. माणसाची गोष्ट हीच आहे की आपल्याला त्या क्षणाला आठवण होत नाही. कुंतीनं दुःख मागितलं भगवंताकडे, असं भलतंच मागणं आपण नाही करत. आपल्यावर संकट येतं तेव्हा नाही आपल्याला ती आठवण होत. ही जी काही गोष्ट आहे, एक वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे, पण मला ती खूप आवडली की आपल्याजवळ नेमकं जे नाही आहे ना, आता कुंतीचं काही दुःख कमी होती का, पण तिला अनुसंधान हवं होतं भगवंताचं की ते दुःख नसेल तर मी तुला विसरेन. म्हणून ती म्हणाली आपलं ते दुःखच ठेव, काहीतरी मला तू चिंतेत ठेव, म्हणजे मला तुझं स्मरण राहील. हे तुमच्या आमच्यासाठी आहे की आम्ही दुःखमे सुमिरन करे सभी, सुखमे करे नकोय. सुखमे सुमिरन करे तर दुःख काय को होय. अगदी सहज सांगून टाकलेलं आहे की अरे सुखामध्ये स्मरण करा ना, की आपोआपच आपल्याला तेव्हा पण आठवण होईल. पण आम्ही सुखात असताना आम्हाला इतका अहमपणा असतो की आम्हाला भगवंताची आठवणच होत नाही. जर काही गैर घडलं तर असं कसं देवा केलंस,
असं आम्हाला वाटतं. म्हणून ते आपल्याला सांगतायत की मोक्ष मागणारी मंडळी थोडीच आहेत, देवाचं असं 24 तास अनुसंधान राहू शकणारी मंडळी थोडीच आहेत, आणि मी थोडीच असणाऱ्या मंडळींचं बोट धरून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. तर एक आशिया तोफाल नावाची लेबेनॉनची पंतप्रधान आपल्या भारतात आली होती, आणि 4 स्त्रियांचं शिष्टमंडळ भारतात आलं होतं. ही जी आशिया तोफाळ होती ही अगदी चिकित्सक आहे. तर ती काय म्हणाली इथे आल्यानंतर की आम्हाला भारतातल्या अशा गोष्टी बघायच्या आहेत. एक गोष्ट मला तुम्ही अशी दाखवा की जिथे मला डोळ्यातनं अश्रू काढावे लागतील. तर ते जे काही कार्यक्रम आखणारी मंडळी होती ना, आधी कळवलं होतं तिने काय काय मला बघायचं आहे, तर अशी जागा दाखवा की मला ते पाहिल्यानंतर डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे. लोक इथले पाहत होते की त्या शिष्टमंडळाच्या एवढा सदस्य येणार, तर काय दाखवायचं त्यांना. आपण तर बाहेरच्या देशातले काही लोक आहेत सगळं चांगलं चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या घरात पाहुणे आले तरी आपण काही काही गोष्टी कपाटात, आणि जे चांगलं चांगलं दिसेल तेच, असं साध्या साध्या गोष्टीत पण आम्ही करतो. तर ह्या तर काय परदेशातून येणाऱ्या मंडळी आणि एवढी सगळं शिष्टमंडळ घेऊन येणार, मग आमच्या देशाला काय वाईट दाखवायचं, चांगलंच दाखवायला पाहिजे. त्यामुळे ही सगळी जी शिष्टमंडळाचं स्वागत करणारी मंडळी होती त्या मंडळी खूप विचार केला. आणि मग आता मागणीच अशी आहे आणि एवढ्या मोठ्या पंतप्रधानांची मागणी आहे, तर ती मागणी पुरवली पाहिजे. म्हणून आपल्या महालक्ष्मीच्या तिथे एक पोलिओ हॉस्पिटल आहे. हे छोटी छोटी बाळं आणि पोलिओ झालेली अशी बाळं तिथे आहेत. आणि खरोखरच मी पाहिलं की त्या जिमण्या असे छोटे छोटे सगळे जीव, आणि त्यांची अशी करुणा येणं स्वाभाविकच आहे. म्हणून म्हणजे आता हा पोलिओचं जे हॉस्पिटल आहे ते हिला दाखवावं, म्हणजे मग हिला कळेल. त्यामुळे त्यांनी ती योजना केली, आणि खरोखरच जे सगळं शिष्टमंडळ होतं त्या सगळ्यांनी ते हॉस्पिटल पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आता प्रवास चालू होता इथलं शिष्टमंडळ आणि ती मंडळी. त्यावेळी म्हणे माझा अनुभव लिहिणारच ऐकला की माझा थोडा धीर चेपला बरोबर असल्यामुळे, आणि मला राहवतच नव्हतं. म्हणून मी त्यांना हा विचारलं की तुम्ही अशी जगावेगळी मागणी का केलीत, तुम्ही आमच्या देशात आलात तर देशातल्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्यात असं आम्ही योजना केली होती, तर तुम्ही भलतंच काय मागितलं, असं का मागितलं, म्हणजे आमच्या देशामधली कमतरता तुम्हाला दाखवायची होती का, कशासाठी तुम्ही असं केलं. नाही नाही म्हणाले, अशी मुलं सगळीकडेच असतात ना, असं काही नाही की फक्त भारतातच पोलिओ झालेली मुलं आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी नाही मी मागितलं. पण म्हणे होतं काय, जन्मापासून मला माझ्या डोळ्यातून दुसऱ्यासाठीचे अश्रू काढताच आलेले नाही आहेत. पंतप्रधान आहे, सगळं ऐश्वर्य आहे, सगळंच आहे, माझे सासरे म्हणजे देशाचे पंतप्रधान, नवरा माझ्या एका मोठ्या तेल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर, सगळी माणसं माझ्या भोवतालची चांगली, मला 2 चांगली मुलं, काहीच माझं कमी नाही आहे. त्यामुळे मला अश्रू येणं म्हणजे काय आहे मला माहीतच नाही. आता आपल्या दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, ह्याला एवढं समर्थाने महत्त्व का दिलं. परसंतोषे सुखी व्हावे फार मोठी कठीण गोष्ट आहे बरं का. दुसऱ्याचं सुख आहे आणि मला आनंद झाला आहे. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, दुसऱ्याला दुःख झालं आहे तेवढंच दुःख मला होतं आहे, ही मोठी कठीण गोष्ट आहे. वागायला म्हणजे म्हणायला सोपं आहे परंतु ते कठीण आहे. तर ही जी काही धारणा आहे ती फार महत्त्वाची आहे की दुसऱ्यासाठी मला काहीतरी वाटलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखाने मला दुःख झालं पाहिजे, आणि ती तिची मागणी होती. अगदी हेच जे आपल्याजवळ नाही आहे ते मागणं, यासाठी तिने ही डिमांड केली. आणि मग म्हणे मी अचंबित झालो की अरे असं पण असू शकतं. आता आपल्या मनात येतं की आपल्याला जे काही सगळं गुढी गुढी असतं ना, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की स्तोत्र म्हणायचं आणि स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये काय असतं, हे मिळेल हे मिळेल हे मिळेल. आता त्या स्तोत्राची फलश्रुती कधी हे आहे का. विचार केला गेला तर धन धान्य मुलं बाळं सगळं मिळेल अशी स्तोत्राची फलश्रुती आहे, पण सगळ्या स्तोत्रांमध्ये आहे की नाही फलश्रुती अशी लिहिलेली आहे. मग आपल्याला विचार करायचा असं का लिहिलं, अहो अशी फलश्रुती लिहिल्याशिवाय स्तोत्रच वाचणार नाही. म्हणून मग ते लिहावं लागतं की बाबा हे सगळं तुमचं मिळेल वाचा. खरं म्हणजे स्तोत्राने हे काही मिळणार नाही आहे. भगवंताची स्तुती केलेलं स्तोत्र आहे ते वाचून तुम्हाला धनधान्य मिळणार आहे का, नाही मिळणार. धनधान्य मिळवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत त्या करा, पण दाखवावं लागतं. असं संत मोठं हुशार आहेत त्यांनी आपल्याला याच मार्गात की हवा ना हे बरं हे मिळेल तरी म्हणा, तरी काहीतरी करा असं आपल्याला त्यांनी सांगितलं. अशा सगळ्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. आणि ब्रह्मज्ञानीसुद्धा त्यालाही साधना करावी लागते, हा त्याचा खरा विचार आहे. रोज पूजेच्या वेळेला जो संकल्प आपण करतो म्हणजे त्या संकल्पाचा एक परिणाम आपल्या मनावर होतो. गमतीनं असतं पण जो संकल्प करतो तो पुरा व्हावा अशी इच्छा आपली असते.
आम्ही याला गेलो होतो, काय आपली ते गीता अर्जुनाने सांगितली ना, त्या ह्याला गीता म्हणायला, कुरुक्षेत्र गीता म्हणायला गेलो होतो. आणि तिथे एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या देवीचं मंदिर आहे, कुरुक्षेत्रातच आहे. त्या देवीच्या मंदिराच्या बाहेर घोडे दिले जातात. म्हणजे त्या देवीला घोडा द्यायची पद्धत आहे. गेला असाल तुम्ही कुरुक्षेत्राला किंवा गेलात तर तिथेच जा. आणि मग स्वाभाविकच आपली उत्कंठा असे घोड्याचा काय संबंध इथे. म्हणून मग आम्ही तिथल्या एकाला विचारलं, म्हटलं इथे घोडे काय एवढे, अगदी प्लास्टिकचे, मातीचे, चांदीचे, खूप प्रकारचे घोडे तिथे बाहेर विकायला. आणि देवळामध्ये पण ते देवीच्या पुढे घोडेच लोकांनी दिलेले. मग ते म्हणाले, अहो इथे संकल्प करायचा आणि तो संकल्प सिद्धीला गेला की देवीला घोडा द्यायचा. तो घोडा का द्यायचा, तर म्हणे अर्जुन महाभारताच्या युद्धाला गेला ना, तेव्हा त्यांनी मला विजय मिळाला की माझा आवडता घोडा तुला देईन असं देवीला सांगितलं. आणि तसं झालं, महाभारतातलं युद्ध झालं, अर्जुन जिंकला. मग अर्जुनांनी त्या देवीला घोडा दिला. ती पद्धत आज हजारो वर्ष झाली तरी चालू आहे आणि लोक मनोभावे संकल्प करतात तरी घोडा देतात. आता आपण जरा जादा ना, तर आम्ही गेलो तर आम्ही म्हटलं चला आपण पण संकल्प करूया. मग देवीच्या देवळात सगळ्या बसलो आणि 1919 साल होतं, करोनाच्या आधीची गोष्ट. म्हटलं चला मोदी आले तर आपण परत घोडा द्यायला येऊ. आणि मग झालं की त्यावेळेला असंच हसू आलं की म्हटलं आपण पण अंतःकरणपूर्वक संकल्प करायचा. इथे आपल्याला तरी सांगितलं आहे, जे कराल ते प्राप्त होतं. की खरोखर भारतवर्षाला काय नेमकं आहे तो विचार आपण जर केला तर रोज पूजेच्या वेळेला संकल्प जो करतो तो संकल्प सिद्धीला जातो. आणि मग म्हणून तेवढे घोडे तिथे येतात ना, नाही तर लोक कशासाठी जातील जर आपण संकल्प केला आणि नसता सिद्धीला गेला. ती भावना आहे त्याच्या मागचे की बा नाही आपण देवीसमोर मागितलं आहे आणि आपलं पूर्ण झालं आहे तर आपण गेलं पाहिजे. तसं आहे. दोन गोष्टी आहेत. एक तरी सांगितलं उदारचरितानाम, म्हणजे ज्ञानपातळीवर पोचल्याचा असतो त्याला श्लोक आहे आपल्या ह्याच्यात, अयम निजम परोवेती गणना लघुचेतसा. काही माणसं अशी लघुचेतस म्हणजे त्यांचं अंतःकरण लहान असतं. आणि काही माणसं म्हणजे कसं हा माझा तो माझा, आपलं कुपमंडूक ज्याला म्हणतो असे असतात, त्याला लघुचेतस म्हणतात. आणि बाकीच्यांना उदारचेतस म्हणतात. उदारचरितानंतू वसुधैव कुटुंबकम, ते सगळ्या वसुधैरा कुटुंब मानतात. इथे आपल्याला समर्थ जाता जाता सांगतायत की हे का करायचं, मी म्हणजे देह नाही, अहंकार नाही आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती हे आपल्यापुरतं नाही आहे. संतांनी ते जे काही ब्रह्मज्ञान प्राप्ती केली की आपल्यापुरती नाही मिळवली, त्यांनी सगळ्यांसाठी हे केलं. तर जेव्हा आपला असा विचार होईल तेव्हा मग आपली प्रगती होईल. आपण आपल्यापुरतं काहीच मिळवायचं नाही. मी नेहमीच वारंवार आपल्याला सगळ्यांची उदाहरणं देते की यांना झालेलं ज्ञान यांनी आपल्यापुरतं ठेवायचं नाही असं यांच्या सद्गुरूंनी सांगितलं. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला सांगितलं की मी तुझी किल्ली काढून घेणार आहे, काली माता तुला देते दर्शन, जमणार नाही, तुला देशाचं कार्य करायचं आहे. गोवलकर गुरुजींना देशाचं कार्य करायला पाठवलं, समर्थांना देशकार्य करायला पाठवलं, मोदींना देशकार्य करायला पाठवलं. किती उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली होती. पण ब्रह्मज्ञान वैयक्तिक लघुचेतच नाही, उदारचेतस. असं जेव्हा घडेल तेव्हा समर्थांना ते अभिप्रेत आहे की तुम्ही वसुधैव कुटुंबकम हा विचार करा. आपल्यापुरतं नाही, मर्यादित स्वरूपात नाही ठेवायचं. आणि ब्रह्मज्ञानी माणूस पण साधना करतो ती यासाठी करतो असं ते सांगतात. अगदी सारांश रूपाने जर विचार केला आपण या समासाचा, जरा समास मोठा आहे आणि वेळही खूप झाला आहे, पण सारांश म्हणून म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कधीही कमी न होणारं समाधान पाहिजे असेल तर ते फक्त ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणार आहे. ब्रह्मज्ञान आत्मज्ञानामुळे आपल्याला कायमस्वरूपी समाधानाची प्राप्ती होणार आहे. त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर असं म्हणूया संशय नावाची गोष्ट नाहीशी होईल. समर्थ आपल्या कशाहीबद्दल आपल्या मनामध्ये संशय म्हणून येणार नाही. आणि जो काही आपण जन्मतः वैराग्य संपन्नता घेऊन आलेलो आहे ती वैराग्य संपन्नता लक्षात येईल. आपलं दृश्य जगामध्ये कुठेही मन गुंतणार नाही. आपले झालेलेच विषय फक्त आपण त्याचा घेणार आहोत थोडक्यामध्ये. आणि आपोआपच ज्ञान आणि व्यवहार याची जोड लागेल. आपण व्यवहारातली उदाहरण एवढ्यासाठीच घेतलं की तेच आपल्याला ज्ञानाला जोडायचं आहे. मग याच्यासाठी आपण काय करावं तर समर्थ आपल्याला एकावी सांगतात, नित्य हरिकथा निरूपण. सत्संग घ्यावा, हरिकथा निरूपण नित्याने हवं, जगाचा विचार करावा, फक्त आपला करू नये. असं झालं की आपोआप आपल्याला वेगळं ब्रह्मज्ञान प्राप्ती हे सर्टिफिकेट कदाचित नाही मिळणार, कारण ते मिळालं तर आपण वेगळे ठरवू ना.
त्यामुळे ते मिळणं शक्य नाही आहे. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या मनातला संशय दूर होईल. आपण खूप संशय असतो बघा, आता जगच आपलं असं चाललेलं आहे की आपल्याला प्रत्येक चांगल्या माणसांनी सुद्धा चांगलं वागलं तरी आपल्याला संशय येतो, असा आपला स्वभाव झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्यंतिक समाधानाच्या साठी आपोआप आपल्या दूर होतील. कशाचाही संशय येणार नाही, काही आपल्याला चुकीचं वाटणार नाही, कशाहीबद्दल काही गैर नाही, कुठल्या दृश्य जगातल्या गोष्टीत मन रमणार नाही. आणि जो मूळ स्वभाव आपला वैराग्याचा आहे तो आपला स्वाभाविक असतो, सहज गुण आपला आहे तो आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं साधना केली तर हे साधना प्रतिष्ठेसाठी चाललं आहे. त्यामुळे कोणीही असो, साधना केल्याशिवाय राहून चालणार नाही, ती केलीच पाहिजे. कशी करायची तर त्याला उत्तर एकच, 24 तास अनुसंधान ही त्याची साधना, दुसरी साधना नाही. आत्तापर्यंत आपली साधना सकाळी 4ला उठले की मी 1 तास साधना करते असं म्हणू, किंवा रात्री झोपण्यापूर्वी मी 4 माळा करूनच झोपते, किंवा रोज मी एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणते, किंवा रोज मी एकदा गीतेचा अध्याय म्हणते. ही आपली साधना अल्प आहे. 24 तास अनुसंधान ही साधना, ही आपल्याला जमायला काय करायचं ते आपल्याला सांगतात की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली असली तरी साधना करायची, साधना थांबायची नाही. आणि ती 24 घंटे 365 दिवस अनुसंधान राहील ही साधना करायची आहे. असा हा खरा साधनेचा अर्थ समर्थ आपल्याला सांगतात. आणि समर्थांच्या लक्षात आलं आहे, आपण परवा जसं म्हटलं की सगळ्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केल्यावर पुन्हा त्यांनी आपल्याला बद्ध आणि मुक्त सांगितला की आपण कसे बांधलेलं आहोत, किती ब्रह्मज्ञान सांगितलं तरीसुद्धा होणार नाही, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा बद्ध आणि मुक्त कसा आहे तो सांगितला. तसं आजच्या समाजात त्यांनी एवढी साधनेची प्रतिष्ठा आपल्याला सांगितली की साधनेशिवाय पर्याय नाही असं ते आपल्याला सांगतायत. आणि ती साधना किती तर अखंड अनुसंधानाची रामकृष्ण नेहमी एक डेफिनेशन देतात, मी पण यापूर्वी सांगितलेली आहे की एकावर एक घट घेणारी बाई नदीवरून पायऱ्या चढून पाणी नेते, पायाला काटा बसला आहे, वरचं सगळं डोक्यावरच्या घटावर घट आहेत ते सगळं सांभाळून एक पाय वरती घेऊन काटा काढते हाताने, म्हणजे हातही सोडलेले आहेत घडाचे, पण पाणी एक थेंबही सांडत नाही आहे. याला अनुसंधान म्हणतात. इतकं डोळ्यासमोर उभं राहतं. अनुसंधान म्हणजे काय तर खरंच अशी बाई की तिचं पाणी सांडत नाही, ती पडत नाही, पायवरती करते, काटा काढते आहे आणि डोक्यावरचं ते सगळं सांभाळते आहे. हे जसं अनुसंधान तसं भगवंताचं अनुसंधान साधलं तर आपल्याला निश्चितपणानं समर्थांना अभिप्रेत असणाऱ्या आहे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. पण लगेच समर्थांच्या लक्षात आलं की ही लोक एवढं सगळं कठीण म्हणून सोडूनच गेली तर, म्हणून तेव्हा थांबा सांगतो तुम्हाला, श्रवण केल्याने होईल. आणि म्हणून पुढले 2 समास आपल्याला ते श्रवणाचे परत येणार आहेत आणि आपल्याला काय श्रवण करायचं, कसं श्रवण करायचं सोपं करून आपल्याला सांगणार आहे. त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीच्या यांनी जरा समजा डोकं जड झालं असलं तर आपल्याला श्रवण करून ते खात्रीने आपल्याला मिळेल असं समर्थ सांगतायत. असं पण थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु ही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.